एक तर हे 3 इडियट्स वाला पिक्चर, ये जवानी हे दिवानी वाला एक पिक्चर, ह्यांनी लय जणांची मारून ठेवलेली आहे. तू कॉलेजला गाडी लागली, घरच्यांनी तुला नाही का लावली गाडी? लावली ना. तर मी संजूचा एक फॅन मेड ट्रेलर बनवला होता. त्या फॅन मेड ट्रेलरला मला 17 मिलियन व्ह्यूज आले होते. सगळ्यामध्ये जमा खर्चाचं गणित कसं बसवलं तुम्ही? आर्थिक गणित कसं बसवायचं? शॉर्ट फिल्म बनवून किती दिवस नुसतं आता लोकांच्या व्यथा मांडत मांडत आम्हालाच खायला पैसे राहणार. आणि हे करत असताना मला आयुष्यभर ट्रम्प तात्या करायचंच नव्हता. युट्यूबर्स आणि युट्यूब याबद्दल तुला काय वाटतं? काय सिच्युएशन आहे? त्याने त्याची अपेक्षा अशी होती की 5 लाख व्ह्यूज म्हणजे किमान आपल्याकडे 4.5-5 लाख रुपये तरी आलेत. एवढे बारी बारी किस्से आहेत की लग्न काय काय जणांची होल्डवर होती का तरी युट्यूबमध्ये काम करत आहे. हो, हां, चर्चा ऐकल्या होत्या मी बऱ्याचदा यापूर्वी, या अगोदर, की अरे तुझं तर काय आता कांबळे आडनाव आहे बाबा, कसं काय. की तुम्ही युट्यूब सुरू केलं, तुमचे तर 5 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत, युट्यूबकडनं पैसे मिळत असतील ना तुम्हाला? नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे विशेष पाहुणा संजय कांबळे. संजय, मी तुझं खूप स्वागत करतो. थँक्यू. त्याचा चेहरा बघून कदाचित तुमच्या पटकन लक्षात येणार नाही हा कोण आहे किंवा ह्याला आपण का बोलवलंय, पण खासरे टीव्ही हे तुम्ही जरूर ऐकलं असेल या चॅनलचं नाव. तर खासरे टीव्हीचा फाउंडर मेंबर आहे आणि माझा चांगला मित्र आहे. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही बोलतो. तर खासरेची वाटचाल हे एक निमित्त झालं. या निमित्तानं आज असे अनेक यूट्यूबर्स आहेत ज्यांना आपलं चॅनल मोठं करायचं आहे. असे खूप लोक आहेत ज्यांना चॅनल सुरू करायचं आहे. आणि असे अनेक जण आहेत की काढून ठेवले चॅनल, पण पुढे त्याचं काय करायचं कळत नाही. तर अशा सगळ्यांसाठी ही जी मुलाखत आहे किंवा या ज्या गप्पा आहेत या उद्बोधक ठरतील असं मला वाटतं. आणि अतिशय खडतर परिस्थितीमधून संजयनं आपली वेगळी वाट चोखाळली. तो बार्शीचा आहे मूळ आणि आता तो पुण्यामध्ये सेटल झाला आहे. त्याचा ब्रँड सेटल झाला आहे. त्याचं खूप कौतुक. सुरू करायच्या आधी एक फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही गेस्टला आमच्यातर्फे एक छोटीशी भेट देत असतो. ती आधी मी देतो आणि मग आपण सुरू करूया. तर पुणे कॉटन कंपनीतर्फे ही एक छोटीशी भेट आमच्यातर्फे तुझ्या लक्षात राहील. थँक्यू. मित्र म्हणे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायचं राहतंय. तुम्ही पाहता एपिसोड आणि मग निघून जाता, असं करू नका. सबस्क्राईब पण करा म्हणजे नोटिफिकेशन येत राहतील तुम्हाला. म्हणजे काय छान छान माणसं आपण बोलवतो तर ती तुम्ही ऐकली पाहिजेत असं मला वाटतं. तर सुरुवात करूया. खासरे टीव्ही आता जरी मोठा ब्रँड झाला असला तरी तुझी वाटचाल तशी सोपी नसेलच, कारण बार्शीसारख्या गावातून इथं येणं आणि एस्टॅब्लिश होणं हे वाटतं तितकं सोपं नाही. पण हा पहिलाच बेसिक प्रश्न असा आहे की एखाद्या बार्शीतल्या मुलालाही असं वाटतं आणि तो हे सगळं करतो, ह्याचे मागचं ट्रिगर पॉईंट काय होता आणि का केलंस हे सगळं? याची सुरुवात झाली सगळ्या गोष्टींची 2017ला. आणि याच्या अगोदर म्हणजे यूट्यूब किंवा खासरेच्या अगोदरपासूनच मला फिल्म मेकिंगमध्ये काहीतरी गोष्ट करायची होती हे फिक्स होतं. मी 2008-09 पासून स्वतः म्हणजे मी 8वीत असल्यापासून स्वतः एडिटिंग करायचो. सो एडिटिंगच्या गोष्टींमुळं सुरुवात अशी झाली की तुम्ही जर सुरुवातीला काही पॉलिटिकल रिंगटोन्स खूप व्हायरल झालेल्या होत्या ज्यावेळी राज ठाकरेंचा मनसे पक्ष आला होता. राज ठाकरेंच्या आवाजातल्या सगळ्या रिंगटोन्स मी व्हर्च्युअल डीजेवर कापायचो. मग त्या रिंगटोन्स व्हायरल व्हायच्या ब्लूटूथच्या टायमिंगमध्ये. आणि मग नंतर मी अमोल कोल्हेंची जी राजा शिवछत्रपती सिरियल होती त्याच्यातले वेगवेगळे कट्स काढून ते मी वेगवेगळ्या ठिकाणी अपलोड करायचो, पोस्ट करायचो, पाठवायचो. जे बेस्ट वाटेल मोमेंट ते त्यातले कापायचो. तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं फिल्म मेकिंग किंवा व्हिडिओ मेकिंगची प्रोसेस काहीतरी इंटरेस्टिंग आहे असं वाटत गेलं. आणि या सगळ्या पूर्ण शॉर्ट फिल्म्स बनवणं, डॉक्युमेंटरीज बनवणं हे पुढं सगळं येत गेलं. हे सगळं करत असताना ह्याचा खूप सिरियस अप्रोच होता शॉर्ट फिल्म मेकिंगमध्ये असताना, की शॉर्ट फिल्म बनवायची तर काहीतरी सिरियस टॉपिकवरच बनवायची किंवा काहीतरी कुणाचं रडणं रुसणंच त्याच्यामध्ये दाखवायचं, त्याशिवाय अवॉर्ड मिळणार नाही, हे कॅल्क्युलेशन सगळे फिक्स असायचे. एक दिवशी पुण्यामध्ये मी मास कम्युनिकेशनचं हे करत होतो, माझा कोर्स चालू होता. तेव्हा आमच्या सरांच्या थ्रू मला AIB या चॅनलचा विषय समजला की त्यांनी आम्हाला एक जस्ट यूट्यूबवरती एक रँडम व्हिडिओ प्ले करून दाखवला आणि तो AIBचा व्हिडिओ होता. आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यातलं व्यंगात्मक मांडणी जी काही त्यांनी केली होती ना ते एकदम सटायर एकदम इंटरेस्टिंग होतं. ते बघितलं. त्यानंतर TVF एक्सप्लोर झालं.
AIB आणि TVF या 2 गोष्टी बघितल्या आणि त्यानंतर असं झालं की आपण जे विषय सिरियसली मांडतोय शॉर्ट फिल्म्समधनं तेच विषय किंवा तेच स्टेटमेंट करण्याची हा खूप इंटरेस्टिंग वे आहे हा स्टेटमेंट करण्यासाठी. मग आपण असे व्हिडिओज बनवले पाहिजे. सो AIB आणि TVF ज्या दिवशी मी बघितलं ना तो ट्रिगर पॉईंट झाला की एक असा प्लॅटफॉर्म बनवला पाहिजे खासरेसारखा. पण मग खासरे सुरुवातीला मी नव्हता बनवला. मी 2013-14 मी माझ्याच नावाने चॅनल सुरू केलं आणि त्याच्यावरतीच व्हिडिओ टाकले. हा संजय नावाने, संजय मित्र म्हणायचे. मग मी त्या नावाने चॅनल सुरू केलं, त्याच्यावरच व्हिडिओ पोस्ट करायचो. त्याला पण जवळपास मला 1,00,000-1,15,00,000 सबस्क्रायबर झाले. काय बोलतो? हो, माझ्या चॅनलला. किती सालची गोष्ट आहे हे? 2013 ते 2016 च्या दरम्यान. क्या बात आहे. त्याच्यावरती हे जे क्रॉस ओव्हर्स आणि आता दीपराज जाधवचे पण एडिट्स वगैरे तुम्ही जे बघता हे सगळे आम्ही सुरुवातीला मिळून सगळे अशा प्रकारचे कॉन्टेंट सगळा बनवायचो. सो मीम्स बनवणं, मॅशअप्स बनवणं हे सगळं बनवून मी त्या चॅनलवरती टाकायचो आणि हळूहळू ते चॅनल माझं बिल्ड झालं. संजू फिल्म ज्यावेळी येणार होती सो अल्गोरिदम पण समजला होता बऱ्यापैकी काय काय कसं वर्क होतं. तर मी संजूचा एक फॅनमेड ट्रेलर बनवला होता. त्या फॅनमेड ट्रेलरला मला 17 मिलियन व्ह्यूज आले होते. त्या 17 मिलियन व्ह्यूजमधनं मला जवळपास 4-5 लाख रुपये आले होते. त्या 4-5 लाख रुपये माझे तयार झाले आणि मग माझं असं झालं की आपण एक हा खूप माझा इंडिव्हिज्युअल प्लॅटफॉर्म आहे. मला याच्यामध्ये लय लोकांना इन्व्हॉल्व करता येत नाही आणि हा व्हिडिओ मेकिंगपेक्षा एडिटिंगचं स्किल सांगणारा प्लॅटफॉर्म आहे. मग व्हिडिओ मेकिंगसाठी आपण काहीतरी करू आणि माझे शॉर्ट फिल्मचे मित्र सोबत होते कंटिन्यू. मग बाराशीत होतो. मग आत्ता मी ऑन गो काय करू शकतो, तर माझ्याकडे फक्त एडिट सेटअप होता. मग मला समजलं की आपण डोनाल्ड ट्रम्प या कॅरेक्टरला घेऊन डबिंग व्हिडिओ करायला सुरुवात करू. का तर डोनाल्ड ट्रम्प ट्रेंडिंगला होता. मग मी डोनाल्ड ट्रम्पवर डबिंग व्हिडिओ बनवून टाकायला सुरुवात केली. ते खासरेचा सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट झाला. सो ट्रिगरिंग पॉईंट हा AIB TVF होता. त्यानंतर मधले हे जे सगळे एक्सपेरिमेंट केले याच्यातनं यूट्यूब आणि इतर सोशल मीडियाचा सगळा अंदाज आला होता आणि त्या अंदाजावरती मी डोनाल्ड ट्रम्प हे कॅरेक्टर घेऊन खासरीची सगळी सुरुवात केली. फार महत्वाचं इंटरेस्टिंग आहे. तर 8वी मध्ये जेव्हा एडिटिंग करायला लागलास की तू 8वीत एडिटिंग कसं काय करायला लागलास तू? एकतर नवीन कॉम्प्युटर आला होता. कॉम्प्युटरचं खूप हे होतं, काय म्हणता येईल त्याला, अट्रॅक्शन होतं त्यावेळी. माझ्या एका मित्राकडे, सचिन म्हणून माझा एक मित्र आहे, त्याच्या घरी कम्प्युटर होता. मग आम्ही जायचो अधूनमधून त्याच्याकडं. तर विंडोज मूव्ही मेकर हे सॉफ्टवेअर होतं एकदम इनिशियली. विंडोज मला वाटतं 7-8च्या समथिंग काहीतरी किंवा अगोदरच असेल. तर त्यात मूव्ही मेकर नावाचं सॉफ्टवेअर होतं. आम्ही त्याच्यावर मोबाईलमधले गॅदरिंगमधले व्हिडिओज टाईमपास काहीतरी बनवत बसायचो. मग ज्यावेळी माझ्या घरी कम्प्युटर आणला वडिलांनी, मग कम्प्युटर आणल्या पहिल्या 2 गोष्टी कंपल्सरी केल्या. एक तर व्हॉइस सिटी डाउनलोड केली आणि दुसरं मग मूव्ही मेकर. व्हॉइस सिटीवरती टाइमपास करायचा. नंतर स्क्रीन रेकॉर्डिंगचं फीचर कळलं. मग मी स्क्रीन रेकॉर्ड करायचं व्हॉइस सिटीचं आणि ते मूव्ही मेकरमध्ये टाकून त्याचं एडिट लावायचं. मग त्यावेळी जे फिल्म्स मिळायच्या व्हिडिओ आपल्या DVDsमधनं किंवा या सगळ्या ह्याच्यातनं ज्या फिल्म्स डाउनलोडेड असायच्या त्या डाउनलोडेड केलेल्या फिल्म्सचं क्रॉस ओव्हर्स बनवत बसायचे. म्हणजे आता शाळा फिल्म आहे सुजय ढाकेची, शाळा फिल्मचे व्हिज्युअल्स घ्यायचे, त्याच्यावर कुठलं तरी हिंदी बॉलिवूडचं एकदम रोमॅन्टिक सॉन्ग टाकायचं आणि त्या दोघांचा व्हिडिओ सॉन्ग बनवायचं, ते अपलोड करायचं. असे सगळे काहीतरी टाइमपास किडे करत बसणं. मग मूव्ही मेकरमधले जे काय ॲनिमेशन्स आहेत, जे काय ट्रान्झिशन्स आहेत किंवा ते खूप टाईमलाईन लिमिटेड होती, खूप बेसिक सॉफ्टवेअर. मग आता ह्याच्यापेक्षा पुढचं काय, तर मग सायबरलिंक पॉवर डिरेक्टर ते सॉफ्टवेअर, ते जरा थोडं फॅन्सी होतं. मग ते शिकलं. असं करत करत माझे आता सगळे व्हिडिओ एडिटिंगचे सॉफ्टवेअर झाले. तू वडिलांनी तुला कॉम्प्युटर आणून दिला. तुझ्या घरची परिस्थिती काय आहे? वडील घर बार्शीतलं तशी परिस्थिती काय म्हणता येईल त्याला, आपली अशी हे नाहीये काय, टेलिव्हिजनवरती जेवढी काय म्हणतात त्याला, जी बॅड कहाणी सांगतात ना सगळे रडू येणार, तशी काय नाहीये माझी. नाही असे सांगतात सगळीकडे, तशी माझी नाही. माझी चांगली परिस्थिती म्हणजे ॲव्हरेज होती. माझे वडील शिक्षक आहेत. माझे वडील शिक्षक, माध्यमिकचे ते शिक्षक आहेत. शिवाय ते चळवळींमधनं त्यांचं सगळं काम ते करत होते. आणि फक्त 100% त्यांचं हे मत ठाम होतं की जे काही जगात नवीन येईल, जे काही पुढचं असेल, ॲडव्हान्स्ड असेल, ते सगळं माहीत झालं पाहिजे आपल्या पोरांना किंवा तशा प्रकारचा अप्रोच आपल्या पोरांचा असला पाहिजे. सो त्या सगळ्या गोष्टींमुळं मला असं वाटतं की घरातनंच आम्हाला ते इन्स्पिरेशन किंवा ते मोटिवेशन मिळालं. मग पुस्तकांपासून टेक्नॉलॉजीजपासून एज्युकेशनपर्यंत
ते करिअरमधल्या तुमच्या निवडीपर्यंतचं सगळं स्वातंत्र्य आणि सगळ्या गोष्टींचं मोटिवेशन हे वडिलांपासून घरातनंच मिळालं. पण याच्यामध्ये पुढं जे तू TVF पाहिलंस किंवा AIB पाहिलंस, आता प्रवास किडे करण्यापासून सुरू झाला की करून बघू, टाइमपास करू, बरोबर, आणि मग त्याचा अप्रोच सिरियस व्हायला लागतो की नाही हे सिरियस आहे. तर हे जे ट्रान्झिशन होतं की आता आपण इथं कधी सिरियसली करायला पाहिजे, हा कधी आला आणि मग तेव्हा काय करायचं ठरवलं? मी ज्यावेळी डिप्लोमामध्ये आलो, 10वी माझी झाली, मी डिप्लोमाला पुण्यात आलो SVCPला इकडे वडगावला सिंहगडला. तर मी डिप्लोमात आल्यानंतर तोपर्यंत मी फोटोग्राफीमध्ये एकदम असं फोटोग्राफीकडे सिरियसली बघत होतो की सिनेमॅटोग्राफर आपण बनवू आणि त्याचे कोर्सेस शोधू वगैरे. या मोडला माझं वैयक्तिक चालू होतं, हे घरात कोणालाही माहिती नव्हतं. पण माझा नंबर लागला बाय डिफॉल्ट इकडं माझ्या त्या 10वीच्या मार्क्समुळं. मग मी इथं आलो, मेकॅनिकलला ॲडमिशन घेतलं, मग डिप्लोमा चालू होता. फर्स्ट इयरला चांगले मार्क मिळाले. पण काय म्हणू आपण त्याला, 2 गोष्टी होत्या त्यामध्ये. एक तर हे 3 इडियट्सवाला पिक्चर, त्यानंतर तो आपला ये जवानी हे दिवानीवाला एक पिक्चर, ह्यांनी लय जणांची मारून ठेवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सिरियसली मला एक फिल्मनी जास्त मोटिवेट केलं, ती म्हणजे विक्रमादित्य मोतवानीची उडान फिल्मनी खरोखर मोटिवेट केलं की म्हणजे मला ॲक्च्युअली ह्या सगळ्या काय म्हणता येईल अभ्यास किंवा इंजिनियर ह्याच्यात होऊन माझं काही विशेष झालंच नसतं ना. मी मेकॅनिकलमध्ये काय कॉन्ट्रीब्यूट पण करू शकलो नसतं वेगळं. मग हे सगळं करत असताना मला एक मित्र भेटला तिथं, श्रीयोग म्हणून. तो सेम होता, तो फोटोग्राफी करायचा आणि त्याला माझ्यापेक्षा 10 गोष्टी जास्ती माहिती होत्या. मग आमच्या दोघांची झाली अशी टीम झाली. मग टीम झाल्यानंतर असं झालं, मी सेकंड इयरला मी डायरेक्ट D10मध्येच गेलो. म्हणजे मी अटेंडन्स माझा नव्हता कॉलेजमध्ये, माझे सगळे बॅकलॉग राहिले, मी कॉलेजला फिरकतच नव्हतो. पुण्याच्या आजूबाजूच्या सगळ्या भागातले माझ्याकडं जवळपास सगळीकडचे सगळे फोटोज आहेत. त्याची एक डॉक्युमेंटरी मी आता बनवतोय, बदलणाऱ्या पुण्यावरती. एवढे फोटोज काढत आम्ही फिरलो. स्ट्रीट फोटोग्राफी, पोर्ट्रेट फोटोग्राफी, काय म्हणाल ते सगळे प्रयोग त्या फोटोग्राफीवरती करायचे. आणि हे सगळं केल्यामुळं माझं कॉलेजला लागली काढी तिकडे सगळ्याला. ते घरी कळालं तो सिरियसनेसवाला तो मोड होता की मी तिकडे बघतच नव्हतो. दरम्यानच्या काळात आम्ही शॉर्ट फिल्म्स बनवल्या. मग आम्ही शॉर्ट फिल्म्स बनवत असताना पण आम्ही बरेच हे केले, एक्सपेरिमेंट केले. आम्ही VFX वाले एक्सपेरिमेंट 2012-13ला केलेत सगळे. त्या पण शॉर्ट फिल्म्स आमच्या आहेत, पण त्याला 1200 आणि 1300 व्ह्यूज आहेत. सो तो सिरियस मोड होता की ज्याने अप्रोच बदलला की आपण असतं ना की तिथं तू कॉलेजला गाडी लागली, घरच्यांनी तुला नाही का लावली गाडी? लावली ना. काय केलं? सीन असं झाला की ज्यावेळी मी D10 झालो हेच सरप्राइझिंग होतं की याचं नाव चांगले मार्क. हा, फर्स्ट इयरला चांगले मार्क आहेत, 10वीत बी चांगले मार्क आहेत, शिक्षक पण म्हणतात. आमचा जो HOD होता, HODचं असं झालं की अरे तुझं नाव कसं काय D10ला? आणि मला आता त्यांना काय आन्सर करू हे समजतच नव्हतं की मला हे करायचंच नाहीये. पण मग एका मोमेंटला घरी जावं जास्त, कारण माझे वडील शिक्षक होते. त्यांचं पण म्हणणं असं होतं की एज्युकेशन बाबा तू डिग्री कंप्लीट कर, जे एक टिपिकल सगळ्या आपल्या ते असतं ते तसंच होतं. पण मग एक दिवशी प्रॉपर असं बसून डिस्कशन झालं काय करायचं काय नाही. मी म्हणलं मला काय डिप्लोमा करायचा नाही आहे. बरं मग काय तुला दुसरं काय करायचं त्याच्या पुढं? मी म्हणलं मला फोटोग्राफी करायची, फाईन आर्ट करायचं. म्हणजे 3 इडियट्स मधला तो R माधवन सारखंच झालं की नाही फाईन आर्ट करायचं असं मी सांगितलं. पण नंतर कळलं मी एलिजिबलच नाहीये फाईन आर्टसाठी. म्हणजे माझ्याकडे अशी काय विशेष ते मला जस्ट कॅमेरा चालवता येते म्हणून मी फाईन आर्टला गेलो असं होणार नाही. माझ्याकडे वेगळा काय तर माझा पर्स्पेक्टिव्ह पाहिजे अजून काय. किंवा मी त्या सगळ्या कोर्सेस जे होते ते पोस्ट ग्रॅज्युएट होते बऱ्यापैकी कोर्सेस. FTIला जायचं मधनंच डोक्यात आलं, पण डिप्लोमा करायचं नाही हे फिक्स झालं. मग डिप्लोमा करायचं नाही, ठीक आहे डन आहे. तुला नोकरी करायची का, मला दुसरा प्रश्न विचारला वडिलांनी पुढं जाऊन कधी. मी म्हणलं मला नोकरी पण करायची नाही कधीच आयुष्यात. बरं ठीक आहे म्हणले, तुला नोकरी बी करायची नाही, आता मी सांगतोय त्या 2च गोष्टी कर. मी म्हणलं डन. मग मला त्यांनी मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातनं मला आर्ट्सला डिग्री कर म्हणून सांगितलं, पहिला सल्ला दिला. मी म्हणलं डन. तिथं काय कॉलेजला जावं लागत नाही ना, कुठल्या गोष्टी जायचं सबमिशन नाही काय नाही. मग मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातनं डिग्री कंप्लीट केली माझी BA ची डिग्री कंप्लीट झाल्याच्या नंतर मी परत पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मास कम्युनिकेशनचा केला. मग जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचा तो पण मी ओपन युनिव्हर्सिटीमधूनच केला. असं माझं पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण हे वडिलांच्या त्या सांगण्यामुळे झालं. पण ह्या मधल्या वेळेमध्ये 3-4 वर्षांमध्ये त्या मी फक्त पूर्ण वेळ फक्त एडिट, व्हिडिओ बनवणे, लिहिणे
एडिट व्हिडिओ बनवणे, लिहिणे, पैसे छापणे एवढंच काम करत होतो. वेडिंग प्री वेडिंगचा मधनंच हे आलता, ट्रेंड आलता. ठीक आहे आता तू कर असं म्हणले होते, पण शॉर्ट फिल्म बनवून किती दिवस नुसतं आता लोकांच्या व्यथा मांडत मांडत आम्हालाच खायला पैसे राहणार इथं पोरांना. किती आता म्हणजे ह्याचं दुःख मांड त्याचं दुःख मांड ह्या नादात आमच्याकडे पैसे नाही ना. मग तिथनं आम्ही वळलो सगळेजण प्री वेडिंगकडे. आम्ही या आमच्या सगळ्या लाईफच्या ह्याच्यावरती पण आम्ही व्यंगात्मक व्हिडिओज बनवून नंतर खासरेवर टाकलेत. मग प्री वेडिंगचे आम्ही 3 मित्र होतो. हे सगळ्यांचं झालेलं म्हणजे माझं काही लई वेगळी स्टोरी अशातलं नाही. पण मग प्री वेडिंगची कामं करायला लागलो. मग आम्हाला फिल्म मेकिंगचा किडा असल्यामुळे काय व्हायचं, आम्ही त्या नवरा बायकोला हिरो हिरोईन असल्यानेच दाखवायचो. त्यामुळं मग आम्ही ते सेव्ह द डेटवाला जो प्रकार आहे ना व्हिडिओजचा, तो पण आम्ही लय फॉर्ममध्ये केला. म्हणजे आम्ही एक 15-20 सेकंदाचे व्हिडिओज बनवून द्यायचो तुमच्या लग्नाच्या तारखेचे. अशा काय 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 आयडिया काढायच्या आणि त्या चिपकवायच्या सगळ्यांना. आणि मग ते कारण ते धंदा होता. मग ते प्री वेडिंगचा मधला काळ गेला, त्याच्यात पण नंतर बोर व्हायला लागलं. म्हणलं हे सांगतोय मी तुम्हाला 13-14चं. मग 13-14ला भरपूर केलं. आणि त्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सिनेमॅटोग्राफी फाईन झाली होती एकदम. आमचं ह्याच्यामध्ये तुम्ही 3 मित्र होता. हा मी होतो. हे सगळं करताना कोण कोण काय काय करत होतं? मी, श्रीयोग, आम्ही 2 जण होतो आणि कृष्णा. आम्ही 3 सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायचो. म्हणजे माझं जास्तीत जास्त माझं काम असायचं थोडं कॉन्सेप्ट काढणं, काही क्रिएटिव्हली इनपुट्स देणं, डिरेक्शन करणं, मग एडिटला असणं. शूटचं काम असायचं श्रीयोगचं. बऱ्याचदा एडिटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही 3 पण मल्टीटास्किंग होतो. कृष्णा नंतर आमच्यामध्ये जॉईन झाला तो. मग हे काम संपलं प्री वेडिंगचं. हे आता बोर झालं, ह्याच्यात काही मन लागा नाही. मग नंतर सेकंड आम्ही गेलो पॉलिटिकल लोकांच्या डॉक्युमेंटरीज बनवणं, त्यांच्या जाहिराती बनवून देणं. म्हणजे कॅम्पेन असायचे. 2014चं कॅम्पेन आलतं मोदीजींचं. तशा प्रकारचं मग एक त्याचं काय म्हणतात त्याला 144 पिक्सेल व्हर्जन आपण इथं बनवून द्यायचं आमचं. म्हणजे ते जर 1080 पिक्सेल असेल त्यांचं मोठं, त्याचं एक छोटं व्हर्जन इथं बनवून द्यायचं. ज्या उमेदवारांची कामं आमच्याकडे, त्यांच्या इथले त्यांचे प्रॉब्लेम्स, मग त्यासोबत बसायचं. त्याच्या वॉर्डातले प्रभागातले त्यांच्या सगळे काय प्रॉब्लेम्स आहेत, मग त्याच्यावर तुम्ही काय सोल्युशन म्हणून काय स्टेटमेंट द्याल. मग त्याचे नरेटिव्ह बिल्डिंगचे व्हिडिओज बनवणं. असे पॉलिटिकल कॅम्पेनचे पण व्हिडिओज मधल्या काळामध्ये आम्ही बनवले. पुण्यातले जास्त मॅक्सिमम बनवले. मग ते झालं की मग कॉर्पोरेट डॉक्युमेंटरीज त्या एडिट करून देणं. मग नंतर प्री वेडिंगच्या कामामध्ये जास्त आम्ही शूटला नव्हतो जात. मी फक्त मग नंतर एडिट करायला लागलो. फक्त फुटेजेस आणा, आम्ही एडिट करून देऊ आम्ही. अशा प्रकारची कामं करत करत नंतर मग एक टाईम आला ज्यावेळी ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये नको वाटायला लागलं. ज्यावेळी AIBचं चॅनल पाहिलं. तिथं काय पाहिलं होतं तुम्ही? AIBचा व्हिडिओ दाखवला होता आम्हाला. त्यावेळी मॅन्स बेस्ट फ्रेंड नावाचा एक व्हिडिओ त्यांनी बनवला होता. आणि तो व्हिडिओ एवढा इंटरेस्टिंग होता. आणि मुद्दा असा होता त्याच्यातला की पुरुषांचे प्रॉब्लेम्स ह्याच्यावरती खूप भारी त्यांनी व्हिडिओ बनवला होता. आणि त्याला मॅन्स बेस्ट फ्रेंड म्हणून नाव दिलं होतं. आणि त्यांची जी काही सगळी स्टोरी टेलिंग होती ना, ती स्टोरी टेलिंगच एवढी इंटरेस्टिंग होती ना की त्याच्यावर आम्ही म्हणजे माझं तर असं झालं की आता फक्त अशाच टाईपचं चॅनल एक बनवायचं किंवा या लोकांसोबत काम करायचं. मग मराठीमध्ये पाहिलं तर त्यावेळी विशेष असं काय मराठीत घडत नव्हतं. यूट्यूबवरती एक चॅनल होतं फक्त शॉर्टपुट फिल्म्स नावाचं. त्याच्यावर पृथ्वी जो आहे ना आता हास्य जत्रामध्ये, त्याची सिरीज होती बॅक बेंचर्स नावाची. ती सिरीज चालत होती. ते झालं की विजू मानेंचं हे आलं, स्ट्रगलर्स आलं, भाडीपा आलं, नंतर कास्टिंग काउच आलं. सीन ऍक्टिव्ह होत गेला. मग हे सगळे बघत होते. पण यांच्याकडे सगळं व्हिडिओ बनवणं हे सगळे, आणि कलाकार बऱ्यापैकी चांगले होते सगळं. मग त्या ह्याच्यामध्ये काय फिट इन होईल किंवा काय आउट ऑफ द बॉक्स राहील म्हणून मग मी डबिंगचा फॉर्मॅट आणला. कारण खासरे टीव्हीच्या अगोदर मी बऱ्यापैकी वेगवेगळ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजेस सोबत असोसिएट होतो. सो मी आउटसोर्स करायचो, कॉन्टेंट त्यांना द्यायचो. मग मी डबिंग व्हिडिओचे लय व्हिडिओज बनवले अगोदर. या सगळ्यामध्ये काम करत असताना खासरे हे नाव कसं काय आलं? काहीतरी एक्सप्रेसिव्ह नाव पाहिजे की ज्यातनं काहीतरी एक्सप्रेशन येईल, असा एक थॉट होता माझा. मी मधल्या काळामध्ये ना, त्यानंतर 2015-16च्या दरम्यान मी जास्तीत जास्त रॅप ऐकायला लागलो. म्हणजे इंडियन हिपहॉप सीन एकदम स्टार्टपासनं माहिती आहे, पहिल्या रॅपर्सपासनं. सो त्यांनी त्यात गली गँग जो आला ना आता डिवाइनचा क्रू, त्यांनी
गल्ली बोळातले जे शब्द आहेत सगळे ते त्यांच्या रॅपमधनं खूप त्याला ग्लॅमर दिलं त्या सगळ्या शब्दांना. सो मग आपल्या चॅनलचं पण नाव निवडत असताना मला पण आलं होतं पहिलं, जसं ऑल इंडिया बगशोध तसं काहीतरी करू, किंवा द व्हायरल फीवर असं काहीतरी करून शॉर्ट फॉर्म वापरू त्याचा. पण मग ज्यावेळी रॅप सीन किंवा हिपहॉप सीनचा जास्त प्रभाव आहे माझ्यावर अजून पण, मग त्यांच्या गोष्टींमुळं मला बार्शीतलं आमचं काय बेस्ट लिंगो आहे बाबा तिथला, तर तिथं पोरं गप्पा टप्पा मारत असताना खासरे शब्दाचा वापर जास्त करतात. सो ॲज इट इज तो शब्द घेतला आणि त्याला टीव्ही एक्सटेन्शन लावलं. मग ते टीव्ही का तर ऑनलाईन टीव्ही आहे म्हणून ते टीव्ही ठेवलं. आणि नेझी नावाचा एक रॅपर आहे ज्याच्या आयुष्यावर गली बॉय बनली, त्याच्या चॅनलचं नाव नेझी टीव्ही होतं, म्हणून मग खासरे टीव्ही. सो त्याचा ते इन्फ्लुएन्स म्हणून मी ते टीव्ही तिथं जोडलं. महादीप, मग आता बोलता बोलता तू बोललास ना की जेव्हा तू चॅनल सुरू करायचं ठरवलंस तेव्हा भाडीप बघितलं, स्ट्रगलर्स आला, हे सगळं मराठीमध्ये पण आले होते. अशा वेळेला पहिला प्रश्न काय होतो की अरे ह्यांच्याकडे इतके मोठे कलाकार आहेत, सेटअप आहे, पैसे आहेत, आपल्याकडे ते काय नाहीये. पैसे कधी तुम्ही मिळवलेले असतील थोडेफार, पण हा जो सगळा तामझाम आहे तो आपल्याकडे नाहीये. मग आपण कसं याच्यात उतरायचं? ही सिच्युएशन आत्ता अनेकांना युट्यूबर्सना वाटते, बरोबर, जे अमरावतीचे आहेत, नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, या की सगळं माझ्याकडे आहे, कॅमेरा आहे, सेटअप आहे, पण इतर चॅनलकडे जे ते माझ्याकडे नाहीये. मग मी कसं फाईट करू? हा जो पॉइंट असतो की मग मी काय करू, हा कसा ओव्हरकम केलास? आणि तेव्हा काय तुमच्यात चर्चा झाली होती की आपण कसं पुढे जायचं? चॅनल स्टार्ट करत असताना, ऍक्च्युअल मोमेंट ईमेल आयडी खोलत असताना मी एकटाच होतो. मला फक्त माहित होतं की एक चॅनल आपण तयार करू. तुम्ही म्हणालात त्या प्रकारे सेम हे होतं की स्ट्रगलर सारामध्ये कलाकार दिसत आहेत, किंवा कास्टिंग काउचमध्ये पण वेल नोन कलाकार आहेत जे ऑलरेडी टेलिव्हिजन त्यांनी गाजवलंय, सिनेमाचा सगळ्यांना थोडंसं बॅक हिस्ट्री आहे, आणि हे सगळं होतं. पण इंटरनेटचा एक जास्त चांगली बाजू ही आहे की ते खूप डेमोक्रॅटिक आहे आणि तिथं कॉम्पिटिशन नाही आहे, कम्युनिटी आहे. म्हणजे मी जर व्हिडिओ बनवायला लागलोय किंवा मला यायचंय, तर माझं कॉम्पिटिशन म्हणून भाडीपा, किंवा कॉम्पिटिशन म्हणून मी मित्रमनेला बघणं, किंवा कॉम्पिटिशन म्हणून स्ट्रगलर सालाला बघणं, तर असा अप्रोच नाहीये माझा क्रिएटर म्हणून पहिल्यापासूनच व्हिडिओ बनवताना. तर ही रादर ही कम्युनिटी आहे की मग असं कोणच नाही करणार आहे की बाबा चला मी आता एक भाडीपाचा व्हिडिओ बघितला तर मी खासरेचा कशाला बघू, किंवा ॲट अ टाइम आता मी दोन्हीपैकी एकच बघणार आहे, असं होणार नाही. इथं तो आवडला, तो बघितल्याच्या नंतर लोकांनी आता पहिल्यांदा ऐकलं नव्हतं गाणं, जे आत्ता आलोकचं ते मी आळशी सॉन्ग त्यांचं जे व्हायरल झालं ते आत्ता आलंय 2-2.5 वर्षांनंतर ट्रेंडिंगला. सो ते बघणार लोक कधी ना कधी, असं होणार. सो हे माहिती होतं की लोक हे टेलिव्हिजन सारखं नाहीये की ॲट अ टाइम मला 7 वाजता हे बघायचं म्हणल्यावर मी हे मिस करेल. त्यामुळे तो माझा अप्रोच नव्हता की आता ह्यांच्याकडे तर सगळं आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यातली ही होती की या सगळ्यांमध्ये डिफरन्शिएटर काय असेल खासरे आलं तर, खासरेचं काय वेगळेपण आहे की म्हणून लोकांनी ॲटलिस्ट रजिस्टर करावं आपल्याला. मग ते शोधत असताना त्याच्यातला सगळ्यात पहिल्यांदा मिसिंग एलिमेंट होता ती म्हणजे ग्रामीण भागातला सगळा जो सार्कॅझम आहे तो सगळा मांडणं. आणि हे सगळं ठेवत असताना एक सोशल थ्रेड त्याच्यामध्ये असली पाहिजे, आणि सगळ्या व्हिडिओजची भाषा ही व्यंगात्मक असली पाहिजे, आणि तशीच मांडणी आपण इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पण केली पाहिजे. हे सगळं पहिलं प्री डिसाइडेड होतं. मग तोच डिफरन्शिएटर मी ठेवला. आणि मग काय केलं तर आता सगळेजण स्केच फॉर्मॅटमध्ये काम करतायत. म्हणजे स्केच फॉर्मॅट, आता जसं वेब सिरीज आहे, वेब शोज आहेत, म्युझिक आहे, आपला हा पॉडकास्ट आहे, स्किट जे टेलिव्हिजनला स्किट सादर होतं तसं इंटरनेटच्या भाषेत स्केच फॉर्मॅट आहे सगळा. की काय एव्हरी मराठी गर्लफ्रेंड, मग तुम्ही त्याचे वेगवेगळे सिच्युएशन्स काढा, ती हॉटेलमध्ये गेल्यानंतर कसं वागते, ती घरात असल्यावर कसं वागते, ती फोनवर बोलताना कसं वागते, ते सगळ्यांचं एक्झॅजरेट करा आणि एक स्केच लिहा, झाला एव्हरी मराठी गर्लफ्रेंड. सो या फॉर्मॅटमध्ये लोक सगळी काम करत होती त्यावेळी. मग ह्याच्यात डिफरन्शिएटर म्हणून मला कळलं की अरे मी जे व्हिडिओज फेसबुकवरती पेजेसला देतोय डबिंगचे करून, मी ड्वेन जॉन्सन रॉकचे WWE चे व्हिडिओज द्यायचो, अंडरटेकरचे व्हिडिओज द्यायचो, केनचे द्यायचो. आणि त्या व्हिडिओजचं कसं असायचं की केननी मास्क का लावलंय किंवा अंडरटेकर का सारखाच मारतोय, आणि ह्याच्यात त्यांचे मग काय तर जमिनीवरचे वाद आहेत दोघांचे, आणि बांधावरनं त्या दोघांची भांडणं आहेत, असे काय 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 टॉपिक असायचे. किंवा किम जोंग उन आहे तो तिथला एकदम आपण त्याला तानाशा म्हणतोय, पण त्याच्या डबिंग व्हिडिओमधनं तो प्रेमळ कॅरेक्टर एकदम उलट मांडणी सगळी त्याची करायची. असं सगळं केल्यावर व्हिडिओजला म्हणजे साधारण 1000, 1200, 1300, 24 तासांमध्ये शेअर मिळायचे.
मी म्हणलं मग हाच फॉर्मॅट जर आपण युट्यूबवरती आणला तर बेस्ट राहील. म्हणून मग ट्रम्प तात्या ही गोष्ट आणली. सो ओव्हरकम या प्रकारे केलं मी की कॉन्टेंट पर्स्पेक्टिव्हनी किंवा थोडंसं क्रिएटिव्ह ब्रेनस्टॉर्मिंग जास्त केलं मी की काय मांडलं तर लोक किंवा आयबॉल्स सगळे खासरेकडे येतील. मग डोनाल्ड ट्रम्प ऑन बाहुबली 2 हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल झाला त्या गोष्टींवरनं. त्यामुळे अल्टिमेटली जरी आत्ता कोणालाही युट्यूब सुरू करायचं किंवा ह्याच्यामध्ये यायचं ना तर कोणाकडं काय किती यंत्रणा आहे किंवा कोण किती मोठा आहे, कोण मोठा स्टुडिओ आहे का एक इंडिपेंडेंट माणूस आहे, या सगळ्या गोष्टी मॅटर करतच नाहीत. तुम्ही 4K 8K वर शूट करताय का मोबाईलवर, कॉन्टेंट किंवा तुमचा डिफरन्शिएटर काय, आत्ता तुम्ही वेगळं काय देताय आणि ते किती सातत्याने देताय, हा नंतरची येणारी स्टेप आहे. तुमच्याकडे वेगळे पण आहे का आणि दुसरी गोष्ट ते तुम्ही सातत्याने करताय का. ह्या दोन गोष्टी जर झाल्या तर मला असं वाटतं की लोक तुम्हाला बघतील किंवा आपण जे काय बनवलंय ना ते 100% लोकांपर्यंत पोहोचेल. पण मग आता खूप महत्वाचं बोलतोस तू याच्यामध्ये, तू मस्त मुद्दा मांडलास की कॉम्पिटिशन नाहीये तर कम्युनिटी आहे. आणि हे फार भारी वाटतं मला, म्हणून आज तू माझ्यासमोर आहेस की मला तू कॉम्पिटिटर वाटत नाही तरी कम्युनिटी आहे की आपण एकत्र काम करूया किंवा समोरासमोर येऊया, हे मला आवडलं. पण आता ट्रम्प दादा तू सुरू केलंस तर असे करणारे खूप आहेत आता. तर तू एकदा सुरू केल्यानंतर कोल्हापुरात असं काम होतं, अनेक नाशिकमध्ये होतं, नागपूरमध्ये होतं, कारण सोपं झालंय ते. ही कॉम्पिटिशनच आहे ना इंटरनली, त्या सेगमेंटची ती कॉम्पिटिशनच आहे की कोण काय करते. मग त्याला कसं तुम्ही टॅकल करता? नाही, आता त्याला आजच्या भाषेमध्ये ट्रेंड म्हणलं जातं कॉम्पिटिशन पेक्षा. म्हणजे आता गुलाबी साडी आली, गुलाबी साडीचं गाणं झालं, पण आता त्याच्यावर सेम प्रकारे लाखो माणसं नाचतायत. मग ते कोण एकमेकाला कॉम्पिट करत नाहीये, तो ट्रेंड फॉलो करतायत. एक गाणं आलं त्याच्यामध्ये आम्ही पण उडी मारली त्याच्या त्या पॉप्युलरिटीमध्ये. सो ते तसं झालं. ट्रम्प तात्या हे कॅरेक्टर आलं, ते हिट झालं, प्रत्येकाने आपापला ट्रम्प तात्या सांगायला सुरुवात केला. अमरावतीच्या पोरांनी त्याचं बोलला, खानदेशातल्यांनी त्याचं सांगितलं, खाली अजून कोकणातनं त्यांनी त्यांचं वर्जन आणलं. सो हे वर्जन आले नंतर एक हिट झाला किंवा तो प्रकार चालला, लोकांनी रिसीव्ह केला चांगला. आता मग लोकांनी त्याचे वेगवेगळे व्हर्जन्स बनवायला चालू केलं. सो तो ट्रेंडचा भाग आहे. आणि हे करत असताना मला आयुष्यभर ट्रम्प तात्या करायचंच नव्हता, हे पण माझं क्लिअर होतं की झाला. मी 8च एपिसोड केलेत आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्पचे. आता खासरी टीव्हीनी 8च एपिसोड केलेत, पण बरेच चॅनल्स आहेत जे फक्त अजून पण ट्रम्प तात्याच करतात. पण तरी पण ट्रम्प तात्याचा जन्म कुठं झाला तर लोक खासरी टीव्हीकडेच बघतात त्या गोष्टींमुळे. त्यामुळे ते झालंय आता सेट. त्याला मी त्या इतर ठिकाणी जरी व्ह्यूज जास्त असतील ना तरी तो ट्रेंडचा भाग आहे आता, ना की कॉम्पिटिशनचा, असं माझं वैयक्तिक आत्ता मत आहे. तुझे म्हणालास ना की मी थांबायचं ठरवलं होतं, 8 एपिसोड करून मी थांबलो. हे थांबायचं कसं ठरवायचं की हे आता बास आहे मला? एक तर सगळ्यात पहिलं बोर होतंय जास्तीत जास्त व्हिडिओ बनवले की. त्या टायमिंगला एक अंदाज येतो आपल्याला की आता ह्याच्यावर जास्त विशेष आपण मेहनत नाही घेऊ शकत किंवा हे आपल्या हातातलं संपलंय गणित. दुसरी गोष्ट, ट्रम्प तात्या एवढं पॉवरफुल आणि एवढं फेमस झालं होतं आणि एवढी हॅप्पी ट्रिप घेत होती ना लोक त्याची. आता त्याचा जर जास्तीत जास्त कॉन्टेंट बनवला असता ना त्याचा 4था झाला असता, आम्ही 1 मिलियन मागच गेलो असतो. पण काय झालं असतं, काय म्हणू आपण त्याला, ट्रम्प तात्या कुठल्याही गोष्टींवर बोलायला लागला, त्याची एक्सक्लुझिव्हिटी संपली असती. जे काय 8-9 व्हिडिओज बनवले ना त्या 8-9 व्हिडिओजमुळे तो हिरो झाला होता. आता परत त्याला बोर करून मारायचा त्याच्यापेक्षा हिरो म्हणून तिथलं तिथं त्याला स्टेबल ठेवला. व्हेरी गुड. आणि मग स्विच केलं. आणि हे का स्विच थांबावं वाटलं त्याचं कारण पुढचा प्लॅन रेडी होता की आता पुढे काय करायचंय. तर थेट बेट रेडी होतं आमचं की आम्हाला निखिल वागळेंच्या ग्रेट बेट कार्यक्रमाचा स्पूप शो करायचा आहे, थेट बेट आपल्याला करायचंय. मग आता सगळेच ट्रम्प तात्यावरती जर रिलाय राहिलो तर कॉपीराईट इश्यूज पण आहेत, त्या आपल्याला टेक्निकल ह्याच्यामध्ये पण अडकायचं नाहीये, आपल्याला वेगळ्या गोष्टी सांगायच्यात, त्याच्यासाठी पण नवीन ट्रान्झॅक्शन पटकन आणलं पाहिजे. हे सगळे प्लॅन सेट होते. त्याच्यामुळे ट्रम्प तात्या ॲज इट इज होल्ड केला आणि आम्ही थेट बेट. बऱ्याचदा थांबवलं जात नाही कारण 2 गोष्टी असतात. तुम्हाला बोर जरी होत असलं तरी तुम्हाला त्यातनं एक अमाऊंट मिळत असते, लोकप्रियता मिळत असते, सबस्क्रायबर्स मिळत असतात. त्यामुळं तो मोह जो असतो ना तो कंट्रोल करणं कठीण असतं. तो कसा केला? तुला असं तेव्हा वाटलं नाही की होऊ देत ना आपले मिलियन पटकन? नाही वाटलं. मी तेच म्हणतोय, मला अजून पण वाटतं हे थांबवणं कसं शक्य आहे, म्हणजे काय करायला लागतं? एक्सपेरिमेंटल पहिल्यापासूनच काय म्हणतात त्याला, अप्रोच हा एक्सपेरिमेंटल आहे सगळा. कासरे टीव्ही या ओव्हरऑल सगळ्या गोष्टींचा आणि माझा वैयक्तिक पण.
की नेहमी काहीतरी वेगवेगळे प्रयोग केले तर ते सादर करायला मजा येते. ते फसतात पण बऱ्याचदा, असं नाही की सगळेच वाढीव हिट झाले, पण त्या ट्रान्झिशन किंवा त्या प्रयोगांच्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे ना ती मजा आहे. म्हणून तो एक ठिकाणी स्टिक राहून किंवा तोच पॅटर्न फॉलो करता येत नाही आहे जास्त. त्यामुळे मी ती सेम जिथं जिथं असेल ना तिथं जास्त अडकून नाही राहत. असं ज्या पद्धतीने लोक काम करतात किंवा लोक आत्ता चालतं म्हणल्यावर करून घ्या, थांबायचं आहे खरं तर, पण नको आत्ता बहतीये गंगा तो कर लो, त्याचे मायनस काय असू शकतात पुढच्या काळात, होतात का त्याचे तोटे होऊ शकतात नंतर? होऊ शकतात नंतर, कारण येणाऱ्या काळामध्ये भविष्यात जे करायचं आहे ना किंवा जे येऊ पाहतंय कदाचित आपण त्या मागच्या गोष्टींमध्येच अडकल्यामुळं पुढच्या येणाऱ्या काही गोष्टी आपण शिकू शकत नाही किंवा त्याचा अंदाज आपल्याला घेता येत नाही, कारण आपण त्या ह्याच्यातच रमलेलो असू शकतो कदाचित. हा एक मला निगेटिव्ह पॉईंट वाटतो. दुसरी गोष्ट त्याचे प्लस पॉईंट पण आहेत, तुम्ही म्हणलात तसं. जर लोकांना बघायचं आहे तर ते दिलं पाहिजे. पण मला अजून एक ह्याच्यात दुसरा ॲडिशनल पॉईंट असा वाटतो की त्यावेळी आम्ही बिझनेस मोडमध्ये नव्हतो. त्यावेळी खूप क्रिएटिव्हली सगळं बघत होतो की फक्त आपल्याला क्रिएटिव्हली भारी प्रेझेंट व्हायचं आहे. कदाचित त्यामुळे पण ते डिसिजन घेतलं की ते तिथं होल्ड करावं. म्हणजे चूक आत्ता त्याची खंत वाटते का? नाही, खंत नाही वाटत, पण मी असं म्हणतोय की जर आम्ही बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर विचार करणारी 1-2 मित्र माझ्यासोबत असते ना तर कदाचित त्यांनी मला असं सांगितलं असतं की तुझं म्हणणं बरोबर आहे, पण ऐक माझं, हे बिझनेस आणतंय, ह्याला 5 एपिसोड आपण स्ट्रेच करू, ह्याच्यातनं चांगला बिझनेस होतं, ह्याला 10 एपिसोड स्ट्रेच करू, ह्याचा सीझन 2 आणू, किंवा ह्याच्यात काहीतरी कर, असं मला त्यांनी काहीतरी सुचवून किंवा काहीतरी पुश केलं असतं करायला. पण ते त्यावेळी तसं बिझनेस नव्हतं मॉडेल, पण ते प्रसिद्ध झालं म्हणून ते तिथलं तिथं थांबवलं. आता तू बोलतो तर भविष्याचं बोललास की पुढच्या गोष्टींकडे लक्ष असायला पाहिजे. तुम्ही जेव्हा काम करत असता किंवा चॅनल सुरू करत असता, जसं तू म्हणालास की पुढे थेट भेट सुरू केलं असतं, तर हे जे भविष्याकडे बघणं असतं, ट्रेंड काय आहेत, आपण काय करू शकतो नवीन, इतर लोक नवीन काय करतात, हे कसं बघता तुम्ही? हा चेक कसा ठेवता? हा डे टू डे ॲक्टिव्हिटीजचा भाग आहे सगळा. याला काही विशेष कुठला असं बसून अभ्यासाचं किंवा काय कुठं लायब्ररीत जाऊन होत नाही. आपल्या रोजच्या फोनवरचा विषय. मी फोन ओपन केलं, मला दिसलं अरे चला आज मित्रमनेवर हा माणसाचा असा विषय बोलला चाललाय, मग त्याच्यामध्ये काय नेमकं इन डिटेल जाऊन बघितलं. माझ्याकडे वेळ नाहीये, मग मी तेवढाच पॅच ऐकला, मी पुढे गेलो, मला आता कळलं काय तर सगळीकडे AI ची चर्चा बाबा सुरू झाली. मग हे नेमकं काय, एकदा जाऊन बघून तरी घेऊ. इंटरेस्ट वाटला, एक्सप्लोर करत गेलो. सो हे आपल्या फोनमध्ये आपल्याला अवेलेबल होतंय काय पुढे येणार आहे. आजूबाजूला एवढे क्रिएटर्स मित्रमंडळी आहेत, त्यांच्या चॅनल्सवरचा कॉन्टेंट पाहून त्या गोष्टींचा अंदाज येतो की आत्ता हे लोक अशा प्रकारचा किंवा काय प्रकारचे व्हिडिओज आत्ता बनायला लागलेत, येत्या काळात काय व्हायला लागले, हे आजूबाजूला बघितल्यानंतरच समजतं मला असं वाटतं. बातम्यांमधनं आहे, आपल्या रोजच्या रील्समधनं दिसतंय, इन्फॉर्मेशनमधनं येतंय, स्टोरीजमधनं कळतंय. प्रत्येक गोष्ट ही आत्ता सोशल मीडियाच्या थ्रू आणि या सगळ्यामध्ये जमा खर्चाचं गणित कसं बसवलं तुम्ही? आर्थिक गणित कसं बसवायचं? आर्थिक गणित हे साधारण एक 6-7 महिन्यांनी सुरू झालं, कारण पहिल्यांदा जे पैसे पहिल्या कामांमधनं जमवले होते ना त्याच्यावरती एक 7-8 महिने आम्ही रन केलं हे सगळं मॉडेल. त्यानंतर ब्रँड इंटिग्रेशन हा एक पहिला मुद्दा होता की ट्रम्प तात्याच्या तोंडून लोकांना ब्रँड पाहिजे होता स्वतःचा बोलून. मग एक इंटेरियरची कंपनी होती वाघोलीतली, आणि आम्हाला स्पॉन्सरशिप अशा यायचं, एक पानटपरीची स्पॉन्सरशिप आलती. कोल्हापूरची कुठली तरी एक होती टपरी, त्यांनी सांगितलं की आम्हाला ट्रम्पकडनंच बोलायचंय की आमचं ओपनिंग ह्या दिवशी आहे म्हणून. तर ते ट्रम्पकडनं आम्ही बोलून घेतलं. बरं त्यावेळी म्हणजे का लोकांना असं वाटत होतं की ट्रम्पकडनं बोलल्यानंतर त्यांचा एक वेगळा आनंद होता. त्या माणसाने ते तिथं सगळीकडे लावले होते क्लिप सगळीकडे. वाघोलीतलं एक इंटेरियरचं होतं, सेम त्यांचं म्हणणं होतं की डोनाल्ड ट्रम्पच्या घराचं इंटेरियर आम्ही केलं व्हाईट हाऊसचं असं सांगा. मग आम्ही ते डब करायचो. असे पैसे तर असे आलेले आहेत काय काय सुरुवातीला की माझं नाव घ्या डोनाल्ड ट्रम्पकडनं, फक्त नाव घ्या. किती पैसे द्यायची तयारी असायची त्यांची, आणि अमाऊंट असायची ना सुरुवातीला एकदम इनिशियल स्टेजला लोक 10,000, 15,000, 20,000 असं झालं. मग फिल्म्स ज्यावेळी यायला लागल्या ना त्यावेळी फिल्म्स मधून चांगले पैसे मिळायला लागले हे करायला, प्रमोट करायला. मग डोनाल्ड ट्रम्प रिव्ह्यू द्यायला लागला फिल्म्सचे. मग असं करत करत डोनाल्ड ट्रम्पचे रिव्ह्यू पण आम्ही होल्डवर ठेवले. रिव्ह्यूला कुठं आणून ठेवले रे तुम्ही? काय बायासमोरच बोलतोय वरती.
डोनाल्ड ट्रम्प फिल्मचे तुमचा रिव्ह्यू तो इंटरेस्टिंग होता, पण डिरेक्टरला यायला त्याला समोर बसून मग डोनाल्ड ट्रम्प रिव्ह्यू करायचा आणि ते फक्त वातावरण निर्मितीचे रिव्ह्यू असायचे. फिल्म असं काही फिल्म बद्दल जास्त नाही, आणि ते खूप हेल्दी आणि पॉझिटिव्हच असायचे सगळ्या चर्चा. मग त्याच्यात मग आमचा मुरांबाचा एक रिव्ह्यू खूप चांगला झाला, भाजीत भाजी मिथीची, मिथीला माझ्या प्रीतीची, विषय संपला, असं ते डोनाल्ड ट्रम्पच्या तोंडून त्याचं ते कौतुक करायचं सगळ्या फिल्मचं. असं करत करत आम्ही बऱ्यापैकी सिनेमे केले. नंतर मग ते थेटबेट मध्ये आले. सो थेटबेट हा प्रॉपर डिस्कशन किंवा टॉक शो झालता, ज्याच्यामध्ये सॉफ्ट रोस्टिंग होतं सगळं. ते खूप इंटरेस्टिंग होतं पूर्ण मराठी ऑडियन्सला बघण्यासाठी, कारण असा एक पत्रकाराची भूमिका आहे आणि तो निक्की जिगर नावाचं कॅरेक्टर आहे आणि तो ठासतोय फक्त कलाकारांची, आणि तो त्यांच्याच कामावरून ठासतोय. हे सरप्राइझिंग वाटलं. मग तो शो खूपच चालला, पण परत त्याचे पण 10च एपिसोड गेले, नंतर नाहीच बनवले. त्यानंतर अजून पण लोक म्हणतात की थेटबेट आला पाहिजे, थेटबेट आला पाहिजे, पण नाही, नंतर त्याच्यावर विशेष केलं नाही. कारण आता त्याच्यात वेगळं काय करणार, म्हणजे रोस्ट करून करून कुणाला करणार, पिक्चरच चलत नाही तिथं आता, आणि रोस्ट काय करायचं आपण. म्हणून असं झालं की माझं की आता अशाच कलाकार आले तर रोस्ट करू, की खरोखर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात लोक त्यांना ओळखतात त्यांच्या नावावरून, त्यांच्या फोटोवरून. अशी माणसं जर आपल्या सोबत काम करायला तयार असतील तर आपण तो शो परत ओपन करू, अदरवाईज ते नको करायला कॅरेक्टर परत. एक अतिशय सर्वसामान्य प्रश्न कायम मलाही विचारला जातो आणि त्याचं काय उत्तर त्याचं मला कळत नाही. तो प्रश्न मी तुला विचारतो की तुम्ही युट्यूब सुरू केलं, तुमचे आता 5 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत, युट्यूबकडनं पैसे मिळत असतील ना तुम्हाला? भरपूर पैसे मिळत असतील तुम्हाला. लय भारी सीन झालता माझ्या मित्राचा, माझा एक किस्सा याच्यावर. आम्ही एक गाणं बनवलं होतं डीजे रिमिक्स, आणि डीजे रिमिक्स गाणं आलं आणि टाकलं, आणि त्याला डोनाल्ड ट्रम्पच्याच डायलॉग्सचं मिक्स झालं सगळं, आणि त्याला एक 22-23 तासात 5-7 लाख व्ह्यूज गेले गाण्याला. एकदम चॅनल आमचं खूप भयंकर ऍक्टिव्ह होतं आणि लय व्हायरल झालं. गणपतीच्या मिरवणुकीचं गाणं होतं, आणि तो मित्र कधीच मला असं फोन करत नाही की मी तुला गाणं दिलं. हे कोलॅबोरेटिव्ह एफर्ट्स होते सगळे. म्हणजे मी बसून त्याच्यासोबत शेजारी बसून असं असं गाणं लाव, हे कर, असं सांगून तयार करून घेतलं. कोल्हापूरला जात असताना मी ह्याच्या वेळी बॉईजच्या प्रमोशन्सच्या वेळी कोल्हापूरला जात असताना ते वाटेत अपलोड केलं, आणि त्याला चांगले व्ह्यूज मिळाले, सगळं झालं. आणि मला त्याचा 2 दिवसांनी परत फोन आला. त्याला कुणीतरी हे केलं, त्याचा ट्रिगर केलं त्याला. हां, ट्रिगर केलं, काहीतरी काडी लावली तिथं, आणि त्याचा मला फोन आला की गाण्याला व्ह्यूज किती गेले तर राहो, काय मला पैशाचं बोललाच नाही तू. मी म्हणलं बरं ठीक आहे, चालतंय, आपण भेटून बोलू. मग गाण्याला व्ह्यूज होते साधारण 5.5 लाख समथिंग काहीतरी झाला. हे 2017चा किस्सा आहे. मी त्याला म्हणलं तू ये माझ्याकडं. मी म्हणलं मी तुला समोर दाखवणार आणि जी अमाऊंट असेल ती तुला लगेच देणार, 1 मिनिटात देणार म्हणलं मी तुला. मग तो आला, त्याला मी बसवलं, दाखवलं. तर त्याला त्याची अपेक्षा अशी होती की 5 लाख व्ह्यूज म्हणजे किमान आपल्याकडे 4.5-5 लाख रुपये तरी आलेत, पर व्ह्यू 1 रुपया, ह्या हिशोबाने तो गणित घेऊन आलता. आणि आता मी याला म्हणाल की बाबा नाही, मला 50% तरी दे, मी 100% मागणार नाही. हा तो सगळं बोलत होता फोनवर मला, माझी अपेक्षा पण नाही 100%ची, पण तू काहीतरी कन्सिडर तरी कर ना. मी म्हणलं 50% तुला देणार म्हणलं, मी टेन्शन घेऊ नको, तू ये फक्त. मी आपला सगळं क्रिएटिव्ह स्टुडिओ उघडला, लावलं, म्हणलं हे बघ, हे तुझं मॉनिटायझेशन किती आलंय. तर त्याला 543 रुपये आलते. हे म्हणलं तुझे 250 रुपये. अरे म्हणलं नाहीत येत पैसे, जरा थांब तू, एकतर कॉपीरायटेड कॉन्टेंट आहे, कॉपीरायटेड कॉन्टेंटला मुळातच पैसे येत नाही आतापर्यंतचे सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणलं हे जे पैसे आलेले आहेत ना, ह्याच्यावर जाहिरात लागत नाही, गाणं खूप छोटं होतं, 1-1.5 मिनिटाच्या ट्रॅकला काय असणार आहे. कारण जेवढं मोठा लेंथचा कॉन्टेंट तेवढ्या जाहिराती जास्त, तेवढे पैसे जास्त, ही बेसिक गणित आहे. सो ते आहे, युट्यूब आहे का म्हणल्यावर मग पैसे किती येतात, ते असे लय जणांचे प्रश्न असतात, लय जणांचे. भयंकर म्हणजे भयंकर. माझ्या टीम मधल्या मित्रांचे तर एवढे बारी बारी किस्से आहेत की लग्न काय जणांची होल्डवर होती का तरी युट्यूब मध्ये काम करताय. हो, हा. मग मी सांगितलं तुम्ही युट्यूब मध्ये काम करताय असं सांगूच नका. ती दादासाहेब फाळकेंचं जसं झालं ना, इंडस्ट्री म्हणा शब्द काहीतरी मोठा वाटेल, इम्पॅक्ट पडेल, तसं आमची सिच्युएशन झाली सगळ्यांची. की मी म्हणलं तुम्ही सांगूच नका तुम्ही युट्यूब मध्ये काम करताय, खासरेत काम करताय, सांगूच नका. तुम्ही क्लिअरली सांगा मी फिल्म मार्केटिंगच्या कंपनीत काम करतो. काय बनवतो तर तुम्ही जे पोस्टर बघता, ट्रेलर बघता, आम्ही हे सगळं बनवतो.
कारण त्याच्यावर आपलं खाली नाव असतं. Correct. मग ते तुम्ही नाव सांगा, बघा हे आमचं नाव, इथं मी काम करतो. एका मित्राने माझ्या हाईट झाली त्याच्यासोबत, त्यांनी होणाऱ्या सासऱ्याला ऍड ऑफ फोटोशॉपचा प्रोजेक्ट ओपन करून दाखवला, लेअर ऑन ऑफ करून, की हे काम आहे माझं, हा हिरोचा फोटो आहे बघा, हे ऑफ झाला, मग ह्याला मी इफेक्ट देतो, इथून कट करतो. त्यांनी वर्कशॉप दिलं सासऱ्याला ऍक्च्युली, एकदम क्रॅश कोर्स. तरी त्याला कळलं नाही. पण मग हे पण किस्से होतात. आता या सगळ्यामध्ये कॉन्टेंट तू काढतोयस. हो. आता तू मध्ये शेतकऱ्यांचं गाणं केलं, तुम्ही गाणी पण खूप करता, रॅप पण खूप करता. या सगळ्यामध्ये ना संजय, कॉन्टेंट आपण जो काढतोय त्याला डिग्निटी एक प्रकार असतो, हो की तुम्ही काय डिग्निटीचं काम करता. बरोबर. म्हणजे मला तो चूक चांगला वाईट म्हणायचं नाही. जसा भद्र समाज असतो, अभद्र समाज पण असतो. सर्व प्रकारच्या लोकांसाठी तुम्ही कॉन्टेंट काढता. पण ट्रम्प तात्या किंवा काही रॅप असतात, छोटी छोटी गाणी असतात, हे मजेचं चुटकुले आहेत, एक मजा आहे, छान. पण एक व्हॅल्यू ऍडेड आपण काहीतरी द्यायला पाहिजे. जेवढा आपल्याकडे बेस आहे तर मग आणखी काहीतरी नवीन दिलं पाहिजे. बरोबर. हा जो बेस असतो की थोडं त्याला प्रेस्टिज आपण मिळवून देता येईल का, असा कसा कधी विचार केला? काय हा विचार झाला, इनफॅक्ट पहिल्या व्हिडिओपासूनच हा विचार होता की कॉन्टेंट करत असताना मुळात तो काहीतरी तुकरट वाटला नाही पाहिजे, काहीतरी टाइमपास नसला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं कदाचित त्यामुळेच ट्रम्प तात्या हे पात्र पण हिट झालं. कारण ट्रम्प तात्या जेव्हा जेव्हा बोलायचं ना, तर त्याच्या स्टेटमेंटमधून बऱ्याच काही कमेंट असायच्या की तो बेरोजगारीवर पण बोलायचा ट्रम्प तात्या. म्हणजे ट्रम्प तात्या बोलत असताना म्हणायचा की मी जाऊन आता पारावर चर्चा ऐकली, पण ती सांगताना तो हे रजिस्टर करायचा की आता एक जणांनी हे करून डोनेशन देऊन शिक्षक म्हणून लागलाय. तर किती बेभरवशाचं पूर्ण एज्युकेशन सिस्टीमचं पण काम आहे हे पण तो सांगायचा. थेट बेट मधला निक्की जिगर पण त्याच्या सुरुवातीच्या सगळ्या इंट्रोमधनं किंवा मधल्या सगळ्या काही रॅपिड फायर मधनं क्वेश्चन्स मधनं हा सटायर मध्ये हात घालायचा. जी गाणी पण आम्ही बनवली, म्हणजे आमचं पहिलं गाणं असेल गावरान मुंडे, ह्याच्यात शेतकऱ्यांचा विषय आला. कामद्यासारखं जे गाणं आम्ही केलं त्याच्यात पूर्ण बेरोजगारीचा विषय मांडला अख्खा. KGF म्हणून आम्ही एक सिरीज केली, कष्ट घाम फुटेपर्यंत. तर ही MPSCच्या विद्यार्थ्यांचं जे काय पुण्यातलं सगळं आयुष्य आहे त्याची सगळी गोष्ट सांगणारी ती सिरीज आहे. आणि मग त्याला थीम अशी पकडली आम्ही, जो KGF मूळ चित्रपट आहे त्याच्यातला जो हिरो आहे त्यांचा यश, तो जर MPSCचा विद्यार्थी असता तर काय झालं असतं. आणि या कॉन्टेक्स्ट मधनं पूर्ण MPSCची जर्नी सांगणारी ती गोष्ट बनवली, ती KGF बनवली. किंवा पुढे जाऊन प्रोडक्शन क्वालिटी अजून सुधारत किंवा अजून त्याच्यामध्ये फाईन करत आमचं सगळं काम, बाप पांडुरंग सारखं गाणं बनवून आम्ही रॅपच्या फॉर्मॅटमधनं पूर्ण वारकरी संप्रदायाची सगळं कल्चर आजच्या नवीन पोरांपर्यंत मांडलं. आत्ता अयोध्येतलं जे राम मंदिर झालं त्या राम मंदिराच्या निमित्ताने आम्ही बोला जय श्रीराम सारखं पण गाणं केलं आणि अगेन भक्ती रसातून यंग ऑडियन्स पर्यंत आहे ना एक चांगला मेसेज पोहोचवला. पण हे सगळं या सगळ्यामध्ये ते रिसीव्ह त्या अँगल होतं असं वाटतं तुला? हो 100%. कारण खालच्या कमेंट्स, एक तर मुळात कमेंट्स सांगतात बऱ्यापैकी गोष्टी, व्ह्यूज पेक्षा मी कमेंट्सवर जास्त भर दिला आता बोलत असताना. नंबर्स वाढत जातात पण खाली रिॲक्ट करणारी जी माणसं आहेत ना त्यांच्या खालच्या निबंधच्या निबंध लिहितात लोक, ते सगळे व्हिडिओज बघून किंवा हे सगळं काम बघून. म्हणजे आम्हाला बाप पांडुरंग बघून पण लोकांच्या पॉझिटिव्ह कमेंट होत्या आणि काम द्या आल्यानंतर पण लोकांनी सांगितलं की करेक्ट आहे, तुम्ही एकमेव चॅनल आहे की ज्यांनी बेरोजगारीवरती एवढं मोठं अँथेम बनवून प्रश्न मांडला तुम्ही ह्याच्यावरती. सो रिस्पॉन्स खूप, आम्ही ज्या प्रकारामध्ये ते आउट करतोय तशाच प्रकारे लोक त्याला रिसीव्ह करतात. सो ते सेम वेव्हलेंथला जात आहे. एक या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट मला वाटते की तू बार्शीतनं आलास आणि पुण्यात काम करायला लागला आणि आता तू काहीतरी तुझं बस्तान बसवलेस, याचा बार्शीत इम्पॅक्ट काय होतोय का? बार्शीतलं तुझे मित्र त्यांना असं वाटतं की आपणही तुझ्या मार्गानं जावं? कारण हे ऑब्व्हियस कसं होतं की नागराज मंजुळे जेव्हा करमाळ्यातनं येतो तेव्हा त्याला फॉलो करणारे 100 लोक तिथं असतात की आपण नागराज सारखं होऊया. तसं तू पाथ फाइंडर म्हणून मी तुझ्याकडे बघतो की बार्शीतल्या मुलांना काहीतरी सुरू केलं. बार्शीतल्या मुलांची, लोकांची काय प्रतिक्रिया आहे? पॉझिटिव्ह आहे सगळ्यांची प्रतिक्रिया. सगळ्यांना भारी वाटतंय की बार्शीतलं एक चॅनल आहे आणि आज महाराष्ट्रातल्या टॉपच्या चॅनलमध्ये कासरीचं नाव घेतलं जातं किंवा बऱ्यापैकी. आणि एक रेकग्नेशन कसं असतं किंवा सगळ्या खेड्यापाड्यांमधली ती प्रथा आहे की बाबा किंवा त्या प्रकारचा थॉट प्रोसेस आहे की चला इथं हिरो येऊन गेला म्हणजे इथं काहीतरी भारी घडतंय, इथं एखादा पॉलिटिकल मोठा माणूस येऊन गेला म्हणजे काहीतरी चांगलं करतात. सो ते हे बातम्यांमध्ये दिसतात, हे
तुमच्या न्यूजपेपरमध्ये येत आहेत, टीव्ही मध्ये पोरं दिसत आहेत, पिक्चर मध्ये दिसत आहेत, हे पोरं सिरियल मध्ये दिसत आहेत, त्यांच्या पॅरामीटर्स मध्ये सेट आहे, हा सगळं बसतंय. त्यामुळे आता सगळ्यांना ते पॉझिटिव्ह चित्र वाटतंय सगळं की एक नंबर आहे. आणि फोन येतात ना असे पण की आता आम्हाला चॅनल सुरू करायचंय, की मग काय करायला पाहिजे, कसं केलं पाहिजे, आम्हाला येऊन काम करायचंय, मग आम्हाला गायडन्स म्हणून काय गोष्टी होतील. मग आम्ही छोटे मोठे वर्कशॉप करत असतो मध्ये, ज्यांना चॅनल स्टार्ट करायचंय. वर्कशॉप मध्ये तुम्ही चॅनल करा किंवा न करा ह्याच्यापेक्षा ह्या ओव्हरऑल इंडस्ट्रीचा किंवा या मार्केटचा फक्त स्टडी त्यांना सांगत असतो की हे नेमकं काय आहे, हे बघून तुम्ही ते डिसाईड करा किंवा काय न करायचं ते. ह्या गोष्टी होत असतात. आणि हा खूप ऑब्व्हियस भाग आहे की आपल्या भागातली लोक जर त्यांना आपलं हक्काची माणसं जर समोर दिसत असतील तर ते आपल्यालाच फोन करणार किंवा ते आपल्यालाच विचारणार. त्यामुळे हे होतं 100%. या खासरेच्या वाटचालीकडे आता तू कशा पद्धतीने बघतोस? म्हणजे आता फ्युचरिस्टिक जेव्हा आपण विचार करतो तो कसा दिसतो तुला? काय चॅलेंजेस वाटतात? चॅलेंजेस आहेत, चांगले आहेत. एकतर टेक्नॉलॉजिकली खूप चांगल्या पद्धतीचा कॉन्टेंट आणायचा आहे. म्हणजे AI चा वापर भरपूर करायचा आहे मला आत्ता कॉन्टेंट बनवत असताना, आणि त्याची सुरुवात पण आम्ही केली. मिड जर्नीपासून बेसिक गोष्ट आम्ही एक जनरेटिव्ह आर्ट बनवण्यापासून आत्ता त्याचं टप्पा एक 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 करतोय आम्ही. पण आम्हाला मेन व्हिडिओजमध्ये AI आणायचं आहे जास्तीत जास्त. VFXचा भरपूर वापर करायचा आहे व्हिडिओजमध्ये येत्या काळात. बेसिकली टेक्नॉलॉजी ड्रिव्हन जास्त कॉन्टेंट बनवायचा आहे, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, चांगले चांगले वेब शोज आत्ता आणायचे आहेत. आत्ताच नुकतं आम्ही एक आत्ता वेब सिरीजचं पहिलं आमचं शेड्यूल कम्प्लीट केलंय. तशा प्रकारे येत्या काळामध्ये एक 5-6 वेब सिरीज पटपट खासरेवरती घेऊन यायच्यात. आणि खासरेचं फिल्म्सचं पण एक नवीन युनिट स्टार्ट करायचं आहे, ज्याच्या अंडर आम्ही मराठीतल्या काही चांगल्या हलक्या फुलक्या आणि लाईट हार्टेड स्टोरीज लोकांसमोर घेऊन येऊ. आणि इनफॅक्ट त्या आम्ही प्रदर्शनाची पण व्यवस्था आमच्या एंडी चांगली करू. या सगळ्या प्रवासामध्ये तुला कधी असा एक थॉट आला होता का की आपण काय करायला लागलो, आपण करतो ते बरोबर आहे की नाही, आता सुरू तरी केलं सगळं, टीम तरी जमायला लागली आहे, पण हे आपण पुढे जातो ते बरोबर आहे की नाही आहे, असा कधी थ्रेटनिंग थॉट आला होता? होताच असं अधूनमधून होतंय. म्हणजे आपण जेव्हा आपण सगळ्या गोष्टींचं हे करतो, काय म्हणू आपण त्याला, रिव्हर्स सगळे कॅल्क्युलेशन करत असतो, जे जे काही चालू आहे चॅनलवरचा कॉन्टेंट, लोकांचे रिस्पॉन्सेस, आणि ते त्या स्पीडनी करेक्ट मॅच होतात का सगळे टार्गेट्स आपले, हे सगळं करत असताना आपल्याला त्यातले प्लस मायनस कळत जातात. आणि तो विचार झाला पाहिजे असं मला वाटतंय की जे चाललंय ते करेक्ट चाललंय का काही गडबड आहे. सो तो विचार करत असतो मी प्रत्येक व्हिडिओच्या नंतर. इनफॅक्ट मी ती गोष्ट करत असतो की हा व्हिडिओ आता मी शूटवर ना आलो तरी पण मला समजलं की ह्याच्यामध्ये काय 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 गडबड झाली, ती कशी दुरुस्त होणं अपेक्षित होतं, ती कोणामुळे झाली, त्याच्यामध्ये आता सोल्युशन म्हणून येत्या काळामध्ये काय करणं अपेक्षित आहे. सो हे अप्स अँड डाऊन्स होत राहतात. आणि याच्यामध्ये प्रत्येकाचा तो, मी म्हणाल की यूट्यूबर आहे म्हणून नाही किंवा कलाकार आहे म्हणून नाही, कोणत्या पण इरिस्पेक्टिव्ह ऑफ द सेक्टर हा त्या इंडिव्हिज्युअलनी त्याचा हा अभ्यास वैयक्तिक केलाच पाहिजे. हा फायद्याचाच ठरतो नेहमी. तू इंटरव्ह्यू मध्ये खूप कलाकारांचे पण इंटरव्ह्यू घेतलेले आहेस आणि तू खूप कॅज्युअली घेतलेले, त्याच भाषेमध्ये त्याच ह्याच्यात बोलतो. तुला कुठल्या कलाकाराशी बोलताना जास्त मजा आली किंवा कुठला इंटरव्ह्यू तुला जास्त आवडला? माझा इंटरेस्टिंग इंटरव्ह्यू रिसेंट झाला आहे महेश कोठारेंसोबतचा. अच्छा. कारण तो खूपच भारी झाला. एकतर सरांना सुरुवातीला ती पूर्वकल्पना नव्हती की तो पॉडकास्ट आहे, कारण त्यांच्याकडे खूप लोक बाईट्स घ्यायला येतात मुंबईमध्ये. पण त्यांचा तो समज झाला की अरे हे काहीतरी बाईट्सचं प्रकरण आहे. सो जो आमच्याकडून कम्युनिकेट होताना काहीतरी गडबड झाली होती आमच्या टीमकडनं मुंबईतली. पण ज्यावेळी तो पॉडकास्ट ॲक्च्युली घडला, महेश कोठारेंचे फिल्म्स, एकतर 2 गोष्टी होत्या. एकतर त्यांच्या फिल्म्स बघून पण बरेच लोक आम्ही इन्स्पायर सगळे झालेले आहेत फिल्म मेकर, आणि त्यांच्यासोबत लाईव्ह गप्पा मारताना त्यांनी भारी भारी किस्से सांगितले. आणि भारी काय वाटलं की तो माणूस अजून पण तेवढाच प्रयोगशील आहे आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा तेवढाच ॲक्सेप्टन्स आहे. जिथं कलाकार, हॉलिवूडमधले कलाकार बॉम्बलायला लागलेत की आता AI आलं तर आमचं काय होणार, तिथं महेश कोठारेंसारखा माणूस आत्ता म्हणतोय की मी AI वर परत लक्ष्मीकांत बेर्डेला आणणार. ते म्हणतायत, ते कसं होणार, काय होणार, हा त्यांचा सगळा पुढचा प्रोसेसचा भाग आहे. पण ते त्या एनर्जीनी आत्ता समोर येत आहेत लोकांसमोर, की जिथं लोक अजून पण, लोकांना फिल्म मेकिंगची तंत्र कळलेलं नाहीये, अजून लोकांना ती भाषा माहीत नाहीये, मांडण्याच्या पद्धती माहीत नाहीत. त्याच्यामध्ये महेश कोठारे आपल्याला
पहिला सिनेमास्कोप फिल्म पण देत आहेत, आपल्याला ते 3D फिल्म पण दाखवतायत, आणि आता ते अजून आपल्याला म्हणतायत की मी तुम्हाला AI पण सांगणार. वा. सो ही भारी गोष्ट वाटली मला त्यांच्यासोबत सगळ्या गप्पा मारून. अलीकडच्या काळामध्ये ना आता युट्यूबचं खूप सॅच्युरेशन आलं असे खूप लोक म्हणतात की आता सगळेजण युट्यूबर आहेत, प्रत्येकजण चॅनल काढतं, प्रत्येकजण काहीतरी करत असतं. युट्यूबच्या आता सध्याच्या विश्वाबद्दल, युट्यूबर्स आणि युट्यूब याबद्दल तुला काय वाटतं, काय सिच्युएशन आहे? एकतर हे म्हणणं एकदम करेक्ट आहे की सगळेजण युट्यूब काढायला लागलेत, आणि हे आत्ताचं वातावरण ऍक्च्युली मला थोडंसं हे वाटतंय, काय म्हणता येईल त्याला, पॉझिटिव्ह वाटतंय. कारण भूमिका मांडणारे बरीच लोक आत्ता यायला लागलेत, आणि हे जे आता खासरे TV 7 वर्षापासून काम करतंय, असे जे चॅनल्स आहेत ना, ह्या काही लोकांना ती भीती पण वाटत असते बऱ्याचदा की अरे लय जण यायला लागले, आता आपलं कसं होणार. अख्ख्या मोकळ्या पटांगणात पहिला आपण एकटेच होतो, म्हणून कुठून जरी बघितलं तरी आपणच दिसत होतो. पण आता तसं नाही. आता डावीकडनं बघितलं तर तिथं 10 जण उभे आहेत, उजवीकडनं बघितलं तिथं 5 जण उभे आहेत, पुढनं बघितलं तिथं लोक उभे आहेत. त्यामुळं हा इन्सिक्युरिटीचा भाग येतो. पण भरपूर लोकांनी आलं पाहिजे आणि त्यांच्या भूमिका, त्यांची मतं मांडली पाहिजेत. एवढं भारी यूट्यूब व्यतिरिक्त मीडियम नाही आहे आत्ता. इनफॅक्ट इंटरनेट व्यतिरिक्त दुसरं मीडियम नाही आहे. त्याच्यामुळे उलट जास्तीत जास्त लोकांनी आलं पाहिजे याच्यावरती. नाहीतर मग आर्ट फॉर्ममध्ये पण वेगळं काही एक्सप्लोर करायला किंवा बघायला मिळणारच नाही. त्यामुळे आलंच पाहिजे 100%. मग डीजेचं जर आपण साधं उदाहरण घेतलं, यशराज मुखाटे सारखा मुलगा तो डायलॉग मिक्स बनवत होता आणि तो मागची 4-5 वर्ष झालं सेम बनवत होता गोष्ट, तो सेम आर्ट फॉर्म वरती काम करत होता. त्याचं एक व्हायरल झालं, त्यानंतर यशराज मुखाटे सारखेच व्हिडिओ आपण बनवू असं म्हणणारे 10 पोरांचे करिअर परत सेट झाले. सो तो त्यासाठी तो कळला पाहिजे होता लोकांना, म्हणून तो आला. त्याच्यासारखी बरीच पोरं आहेत जे अजून सेम टाईपचा कॉन्टेंट करून हे करतायत. त्यांचं रुटीन कॉन्टेंटचा पॅटर्न तो आहे युट्यूबचा. सो असं खूप नवीन नवीन प्रयोग बघायला मिळतील ज्यावेळी नवीन नवीन माणसं येतील. त्यामुळे आलं पाहिजे. मी तर उलटा आग्रह धरतो बऱ्याच जणांना की तुम्ही युट्यूबवर आलं पाहिजे. फक्त येताना एक नियम किंवा एक स्वतःला तो प्रश्न हे क्लिअर पाहिजे की मी का येतोय किंवा माझं काही स्पेशल म्हणणं आहे का. ते असेल ना तर 100% ती गोष्ट करायला काहीच हरकत नाही. या सगळ्यामध्ये तू इतर अनेक लोकांना बघतोयस ज्यांनी चॅनल काढलेली आहेत. त्या प्रत्येक चॅनल कडे बघताना त्याचा प्लस तुला काय वाटतो? उदाहरणार्थ आता आगाशी बोलता बोलता भाडीपाचं उदाहरण किंवा इतर जी त्यांच्याकडे तू कसं पाहतोस, त्यांचं काय तुला प्लस वाटतं? भाडीपा कन्सिस्टन्सी, की सातत्याने ज्या प्रकारचं ते डिलिव्हर करत आलेत ना, मला त्यांची ती कन्सिस्टन्सी खूप आवडते जी आमच्याकडे नाहीये किंवा आम्ही ती ट्राय करतोय अजून आणण्याची. मला त्यामुळे भाडीपाची कन्सिस्टन्सी आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे या सगळ्या गेममध्ये. ते मेंटेन करतात, ते मला आवडतं. अजून बोलबिडू बद्दल काय म्हणशील? हां, बोलबिडू तर बोलबिडूनी जो काही इन्फॉर्मेशन कॉन्टेंट मधला जो गेम वेगळ्या लेवलला नेऊन ठेवलाय ना, तो एकदम बेस्ट वाटतोय मला त्या बाबतीत, त्या चॅनलच्या बाबतीत. कारण इन्फोटेनमेंट मधला जो कॉन्टेंट होता ना, तो एवढ्या प्रकारे मराठीमध्ये असा काय म्हणू आपण त्याला, ट्रेमेंडस रिस्पॉन्स आलाय त्या कॉन्टेंटला. त्यामुळे बोलबिडूचं जी काही कमी वेळामध्ये एवढी रॅपिड ग्रोथ झाली ना, ती त्या याच्यामुळे झाली. त्यामुळे मला ते पण बेस्ट गोष्ट वाटते. इन्फोटेनमेंटच्या सेगमेंटमध्ये मला व्लॉगिंग आणि ट्रॅव्हलच्या सेगमेंटमध्ये सायको प्रशील म्हणून एक माझा मित्र आहे, त्याचं मला विशेष गोष्ट भारी वाटते. कारण ते पण चंद्रपूरचा मुलगा आहे आणि त्यांनी एकदम चंद्रपूरची त्याचा लिंगो घेऊन आला आणि त्यांनी जी व्लॉगिंग सेट केला, जे सगळे किल्ल्यांवरती आणि सह्याद्रीत फिरणारे आणि ॲडव्हेंचरस व्लॉग बनवणारी जी सगळी व्लॉगर्स होते पॅन इंडिया, या सगळ्यांपेक्षा तो मला भारी किंवा वेगळा वाटतो ह्या सगळ्या ह्याच्यात. आणि ते कारण त्याची ती जे काही सांगण्याची पद्धत आहे, मांडण्याची पद्धत आहे, त्याचं व्हिज्युअल टेकिंग आहे, हे कायच्या काय लेवलला वेगळं आहे. किंवा रानवाटासारखं चॅनल आहे स्वप्नील दादाचं, ते पण बेस्ट आहे चॅनल. किंवा त्यांची पण स्टाईल भारी आहे पूर्ण सांगण्याची. सो आहेत अशा सगळे माणसं आहेत आजूबाजूची जी मोटिवेट करत राहतात वेगवेगळ्या गोष्टी. रॅपर्सची बरीच चॅनल आहेत. या सगळ्यामध्ये एक भाग पडतात. एक तर काही मोठी चॅनल्स आहेत, भाडीपा सारखी, बोलबिडू सारखी किंवा खासरे टीव्ही सारखी, जी खूप कमी एकत्र येऊन लोक काम करतात. इंडिव्हिज्युअल ब्लॉगर्स पण आहेत, अथर्व सुदामे असेल, डॅनी असेल, अनेक लोक आहेत. बरोबर. तर हे जे इंडिव्हिज्युअल आहेत त्यांच्याकडे कसं पाहतोस तू? जे इंडिव्हिज्युअल गेम तसा हे आहे, काय म्हणता येईल त्याला, खूप माझ्या मते तो खूप सोपा आहे इंडिव्हिज्युअली प्ले करणं.
त्याचं कारण असं की ज्यावेळी तुम्ही युनिटनी पूर्ण काम करताय ना, सगळ्या प्रोसेसमध्ये सगळी मतं येतात. ज्यावेळी मी एकटा, आणि कारण मी हे दोन्ही केलंय म्हणून मी हे बोलतोय, ज्यावेळी मी सुरुवातीला एकटा व्हिडिओ बनवायचो ना, त्यावेळी जे काय ते फायनल सगळं सेट असायचं माझं, की मी अशाच प्रकारचा व्हिडिओ बनवणार, याच प्रकारची भूमिका मांडणार, हेच सगळं करणार. मग त्यात रील असू द्यात, नाही तर स्ट्रीम असू द्यात, नाही तर गेमिंग असू द्या, ते सगळे इंडिव्हिज्युअलचा पार्ट आहे अख्खा. पण जिथं टीम येते ना, तिथं तुम्हाला DOPचं पण म्हणणं ऐकायचंय, तुम्हाला म्युझिकवाल्याचं पण म्हणणं ऐकायचंय, रायटरसोबत पण तुम्हाला बसायचंय, आर्ट जे कोण कलाकार आहेत त्यांच्यासोबत पण डिबेट करायची सगळ्या एका कॉन्टेंटवरती. सो बरेच मतप्रवाह आहेत आणि त्यातनं मग एक व्हिडिओ बनणार आहे. सो कम्पॅरेटिव्हली आहे ना, जे एकटं काम करणं आहे ना, ते खूप लवकर होतं, म्हणून ते सोपं आहे असं मला वाटतं. ही थोडी टाइम टेकिंग गोष्ट आहे. आता शेवटचा प्रश्न विचारतो मी, या सगळ्यामध्ये जी मुलं ज्यांना इथे यायचं आहे त्यांनी कसा विचार करायला पाहिजे इंडिव्हिज्युअली, म्हणजे स्वतःमध्ये काय बदल करणं आवश्यक आहे का? काय होतं बऱ्याचदा आपण खूप गृहीत धरतो, आणि आतापर्यंत मी इंजिनियर होतो, आता मी हे पण करून बघतो, किंवा आता मी डॉक्टर होतो, आता मी हे पण करून बघतो, युट्यूब करून बघतो. पण युट्यूबची स्वतःची एक मीडियमची गरज आहे. तर अशा मुलांना किंवा अशा लोकांना तू काय सांगशील की हे जर करायचं असेल तर पेशन्स आणि विषय हा झाला, काय म्हणतात, हा झाला कॉन्टेंटचा भाग, पण त्याच्या आधी स्वतःमध्ये काही बदल करावे लागतात. तसं तू एडिटर होतास म्हणून ते शक्य झालं. तसं काय सांगशील की यायचं असेल तर काय गोष्टी तुम्ही स्वतःमध्ये बदल करा आणि मग या? सगळ्यात पहिला तर येऊ नका. हा, नाही, माझं पण ते क्लिअर मत आहे. जर तुमचा अभ्यासच नसेल तर इकडे फिरकूच नका. एक तर माहित पाहिजे तुम्हाला युट्यूब का आहे, ते कशासाठी बनवलं गेलंय, त्याच्यावरती किती युट्यूबर आहेत, डेली किती व्हिडिओ पडतात, त्यातला लॉंग फॉर्मॅट काय असतो, शॉर्ट फॉर्मॅट काय असतो, अल्गोरिदम हा काय प्रकार आहे, हे सगळं माहिती करून या. इथं आल्यानंतर मग माझं चालतच नाही, माझे सबस्क्रायबर्सच वाढत नाहीत, माझे व्ह्यूजच वाढत नाहीत, असल्या तक्रारी करण्यात काहीच पॉईंट नाही. हे आणि ह्याची सगळी उत्तरं याच इंटरनेटवरती आहेत. असं नाही की कुठंतरी जाऊन तुम्हाला लंडन. याच्यामध्ये बऱ्याचदा भीती अशी असते की हे सगळं करून लोक मला स्वीकारतील का, हा एक मुद्दा असतो की कम्युनिटी स्वीकारेल का मला. ज्यावेळी स्वीकारण्याचा भाग येतो किंवा ऍक्सेप्टन्सचा भाग येतो ना, त्याच्यात डिफरन्शिएटर काम करतो असं माझं मत आहे. की तुम्ही तुमचं काय वेगळेपण आहे म्हणून लोकांनी तुम्हाला नोटीस करावं, किंवा तुमच्याकडं काय तुमची प्रेझेंटेशन स्टाईल युनिक आहे की तुम्ही लोकांच्या आयबॉल्सवरती याल, हे पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आता बेसिक उदाहरण जर ह्याचं द्यायचं झालं तर फिजिक्सवाला हे जे काही एज्युकेशन आणि सगळं कोर्सेसचं एडटेकमधला जो प्लॅटफॉर्म आहे, हा खूप भारी याच्यातलं उदाहरण आहे. त्या सरांनी ज्या प्रकारे यूट्यूबवर येऊन कोर्सेस आणि सगळं शिकवायला चालू केलं ना, मी बरेच उदाहरणं बघितलेत की पोरं शाळेतल्या शिक्षकाला डायरेक्ट कळली, त्याला इग्नोर करत होते, आणि फिजिक्सवालाकडनं जे काही जेवढं नॉलेज मिळते, जेवढं तो माणूस, आणि तो माणूस तुमच्याकडे फिजिकली समोर उभा पण नाहीये, तरी विद्यार्थी त्याच्याशी कनेक्ट आहेत. किंवा कराळे मास्तर, खान सरासारखं झालं का, खान सर, हे आहे की त्यांनी एज्युकेशन सारख्या गोष्टींमधनं सुद्धा पॅन इंडिया लोकांना कनेक्ट केलंय, विद्यार्थ्यांना कनेक्ट केलंय. सो असं नाही की आलं तर कॉमेडीज करता आली पाहिजे, गाणंच म्हणता आलं पाहिजे, नाचताच आलं पाहिजे, किंवा तुम्हाला मुलाखती पॉडकास्ट घेता आलं पाहिजेत, कारण आता पॉडकास्ट बी तुम्हाला माहित आहे पेव झालंय सगळीकडे पॉडकास्ट. असं नाही, तुम्ही ज्या सेगमेंटमध्ये आहेत ना त्याच्यातली पण तुम्ही बेस्ट गोष्ट करू शकता. गाड्या दुरुस्ती करणं ह्याच्यातलं, किंवा मॉडिफाय करणं, ह्या मॉडिफायवाले बिफोर आफ्टरचे व्हिडिओ टाकून सुद्धा कितीतरी मोठमोठे चॅनल्स ग्रो झालेले आहेत. आता एकदम मला स्वीकारण्यावरनं विषय आला, तू जेव्हा आला त्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये, तुला स्वीकारलं का लोकांनी लगेच? म्हणजे इंडस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा हे नेटिझन्स पॉइंट ऑफ व्ह्यू, मी प्रेक्षकांचा विचार म्हणत नाही, प्रेक्षकांना काय पडत नसतं. इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही कम्युनिटीमध्ये येता तेव्हा तुझ्या असण्याचा, दिसण्याचा, आडनावाचा, नावाचा, अनुभवाचा, भाषेचा, रंगाचा, कपड्याचा फरक पडतो, आणि त्याच्यावर एक इमेज बनवली जाते. बरोबर जातेच. बरोबर. तुला काय अनुभव होता? मला लकीली एकदम याचा पॉझिटिव्ह सगळा चित्र पाहायला मिळालं. चर्चा ऐकल्या होत्या मी बऱ्याचदा यापूर्वी, या अगोदर, की अरे तुझं तर काय आता कांबळे आडनाव आहे बाबा, कसं काय, किंवा घर आमची ती चर्चा व्हायची ना सगळी, कोणाकोणाला मित्रांमध्ये चर्चा व्हायची, आणि आम्ही टिंगल्या मस्करीत अजून बी चर्चा करतो मित्र. पण मी लकीली खूप चांगल्या सर्कलमध्ये आलो, म्हणजे माझे रोजचे मित्रांचं पण आमचं एकदम सर्कल जे आहे ना ते एकदम
खूप ह्या सगळ्या गोष्टी माग आहेत, म्हणजे शुल्लक आहेत त्या सगळ्या. आणि ज्या लोकांसोबत पण कामं करत गेलो इन इंडस्ट्री, मला तिथं पण अजिबात असा काय अनुभव आलेला नाही की माझ्या दिसण्यावरनं किंवा माझ्या नावावरनं, आडनावावरनं, लँग्वेजवरनं कुणीच काय कुठल्या प्रकारचं काय जज केलंय मला किंवा काहीतरी हिनवलंय किंवा असलं काही माझ्या बाबतीत झालं नाही. त्याच्या मागे 2 गोष्टी असतील असं मला असं वाटतं माझं. एक तर ते काम जे करतोय ते काम मुळात आम्ही काम तगडं देत होतो ना, हेच तोच आमचा हे होता, काय म्हणता येईल, हां की आत्ता ज्या टाईममध्ये आम्ही इंडस्ट्रीतल्या लोकांशी कनेक्ट झालो ना, त्यावेळी खासरे व्यतिरिक्त विषय दुसरी कुठं चर्चा नव्हती. त्यामुळं तसंही असू शकेल. आणि दुसरी गोष्ट, लोक खूप पॉझिटिव्ह आणि पुश करणारी भेटत गेली की अरे अच्छा तुम्ही आमच्यासोबत काम करताय, मग तुम्ही आता ह्यांच्यासोबत पण करा, इथनं पण तुम्हाला कामं येतील, तिथून पण कामं येतील. आणि अशी सगळी सकारात्मक लोकांचं सर्कल आजूबाजूला असल्यामुळं शक्यतो अशा प्रकारचे अनुभव किंवा अशा प्रकारच्या कुठल्याच प्रकारच्या चर्चांना मी बळी पण नाही पडलो. आणि ना त्या प्रकारची चर्चा आमच्या मित्रांमध्ये सिरियस पॉईंट ऑफ व्ह्यूने असायची. आम्ही टिंगल मस्करी म्हणून प्रत्येकाच्या आडनावाच्या टिंगल्या करतो, पण आम्ही असं ह्याला एवढं कामात नाही, कामाचा काही संबंधच नव्हता. जाता तू आता इतर अनेक चॅनल बद्दल बोललास, मलाच हौस वाटली. मित्रमंडळीकडे कसं बघतोस तू, ज्या पद्धतीनं मी आलो किंवा ज्या पद्धतीनं मी काम करतोय, एक इतके वर्ष काम करणारा मुलगा तू या चॅनलकडे कसं पाहतोस? कारण खूप पॉडकास्ट आले तू म्हणाला. हो. आणि खरं सांग. नाही, खरंच मी म्हणजे याच्या आधी पण आपण बोललोय बऱ्याचदा या गोष्टीवर. मित्रमने आल्यानंतर मुळात माझा पहिल्यांदा मी तुमचा जो टेलिव्हिजनवर कार्यक्रम जो पाहिला, तर मी सांगितलं मुळशी पॅटर्न फिल्मच्या वेळी तुम्ही प्रवीण तरडे आणि तुम्ही बसून तुम्ही सिनेमाचा जो रिव्ह्यू देण्याचा ती एकदम डेअरिंगवालंच काम होतं की डिरेक्टरला बसवायचं शेजारी आणि त्याच्या पिक्चरबद्दल बोलायचं. मुळात हा कॉन्सेप्टच मला इंटरेस्टिंग वाटला होता. आणि ते सगळं ज्यावेळी मी तुमचे ते सगळे व्हिडिओज बघायचो, रिव्ह्यूज बघायचो, त्या चर्चा बघायचो, या सगळ्यांच्या नंतर तुम्ही यूट्यूबवरती येत आहे आणि ते चर्चांचं गप्पांचं असं पॉडकास्टचं चॅनल आहे. आणि हे ज्यावेळी मला कळालं की तुम्ही पॉडकास्टवाल्या याच्यात आहेत, पहिल्यांदा माझं असं झालं की आता पॉडकास्ट खूप पॉडकास्ट व्हायला लागलेत, आता कसं होणार. पण ज्या टायमिंगला किंवा ज्या टाईपची चर्चा मित्रमनेच्या प्लॅटफॉर्मवरती होती ना, ती खूप वेगळी होती. म्हणजे परचुरेंच्या सोबतच्या पण ज्या काही गप्पा मारल्या होत्या ना, ज्या सुरुवातीच्या एपिसोड्स आपले सगळे मित्रमनेचे सुरुवातीचे, तशा प्रकारे ती माणसं ऐकलीच नव्हती किंवा त्यांना त्या प्रकारे माणसांना रिकामं करणं बोलताना तो पण एक स्किलचा भाग आहे. आणि म्हणून मी मगाशी पण आत्ता बोलत असताना मी तेच म्हणलं की मित्रमनेवरती मी डे 1 पासून मी सगळे व्हिडिओ बघितले नाहीत, मी हे पण क्लिअर करतो, पण मी जे काही बघितले निवडक व्हिडिओज बघितले, मला त्यातनं सगळ्यात भारी वाटलं की लोकांना प्रश्न विचारण्याची स्टाईल तो एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा डेडिकेटेड प्लॅटफॉर्म पण नाहीये दुसरा. आणि मुळात तुमचा जो सगळा आत्तापर्यंतचा पत्रकारितेतला आणि सगळा अनुभव आहे, या सगळ्या गोष्टींमुळं ती लोक काय म्हणता येईल त्याला, ती तशी गेस्ट सुद्धा तसा सरेंडर होतो जसा होस्ट असतो. एकदम नौकी पोर असली तर लोक तेवढं कन्सिडर बी करत नाहीत. पण ज्यावेळी तुम्ही पण तेवढे अनुभव येताना त्यावेळी गेस्टला पण माहिती आहे किंवा समोरच्या पाहुण्याला पण माहिती असतं की चर्चा काय लेवलपर्यंत जाणार आहे. त्यामुळे तो एक मला प्लस पॉईंट वाटतो मित्रमनेचा की तुमचा आत्तापर्यंतचा अनुभव, की तुम्ही तसे नाही आहेत की चला मला युट्यूब खोलायचे आणि पॉडकास्ट काढायचे, असा मित्रमनेचा अप्रोच वाटत नाही मला. त्याच्या मागे ही सगळी मागची सगळे मोठा काळ आहे. असे जे पॉडकास्ट आहेत मित्रमनेसारखे आता खूपच टॉक शोज आहेत, अगदी हिंदीमध्ये आहेत, बिअर बायसेप्स पासून खूप आहेत. बरोबर. ह्याचं पण सॅच्युरेशन येईल असं मला वाटतं कधी. ह्याचं फ्युचर काय वाटतं तुला? असे जे चॅनल्स आहेत, टॉक शोज आहेत, फ्युचर चांगलं आहे. लोकांना गप्पा आणि चर्चा ऐकायला आवडतंय आणि लोक आत्ता तेच बघतायत जास्तीत जास्त. आणि बिअर बायसेप एक त्याचं चांगलं उदाहरण आहे, किंवा समदेश भाटियाचं चॅनल एक चांगलं उदाहरण आहे, अनफिल्टर्ड बाय समदेश. निलेश मिश्रांचं जे काही स्लो इंटरव्ह्यूचा प्रकार आहे, लल्लन टॉपवरचे त्यांचं न्यूज रूम, काहीतरी गेस्ट इन न्यूज रूम ते. सो ज्या प्रकारच्या आता तिथं बघा तुम्ही, हे जे काही नावं आपण घेतली हे सेम गेस्ट सगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन आले. करेक्ट. पण तरी पण लोक सगळीकडच्या चर्चा परत ऐकतात, कारण प्रत्येक ठिकाणचा होस्ट हा पूर्ण गाडी हा वेगळ्या ट्रॅकने नेतो, टेक्स्चर वेगळं आहे सगळं. तर त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याकडे सॅच्युरेशन यायला अजून बराच काळ आहे. आणि जरी सॅच्युरेशन आलं तरी या सगळ्या गोष्टींमध्ये
जे जे प्लॅटफॉर्म्स हे त्यांचं वेगळे पण ठेवतील ना, ते त्या प्रकारे राहतील सगळे. हो. वा, म्हणजे हे मी अशासाठी विचारलं की बराचसा परमार्थ थोडासा स्वार्थ साधावा की काय फ्युचर दिसतं या मुलाला आपल्यासारख्या चॅनल. मला विचारून घ्यायचं होतं आणि ते इन कॅमेरा झालं ते बरं झालं. तर तू इथं आलास, मला खूप बरं वाटलं. मला खात्री आहे की या गप्पांमधून खूप गोष्टी घेण्यासारख्या आहेत. केवळ खासरेची वाटचाल नव्हे, तर आपण जर चॅनल सुरू करणार असू तर काय करायला पाहिजे, इथपासून आपण मुळात चॅनल सुरू करायचं की नाही, पासून युट्यूब किती पैसे देतं, इथं अनेक विषयांवर आपण बोललो आणि तू मोकळेपणानं बोललाय संजय, मला खूप बरं वाटलं. येत्या काळात खासरेकडून अपेक्षा आहेतच, खूप वेगवेगळा कॉन्टेंट येईल, एकत्र काही करता येते तरी मला आवडेल. जसं ही कम्युनिटी हा शब्द मला खूप आवडला, कॉम्पिटिशन नाही कम्युनिटी. तर तुझं खूप कौतुक आणि तुझ्या टीमचं कौतुक. भेटत राहू, बघत राहा. मित्र म्हणे कसं वाटतं मला जरूर सांगा. हा टॉक कसा वाटला मला सांगा. सोशल मीडियावर तो आहे, मीही आहे. व्यक्त व्हा आणि बोलत राहू, भेटत राहू, भले ते घडो. थांबतो मी इथं. थँक्यू.